सर्वांना नमस्कार. हं. विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या वतीनं आज आपण एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते, त्यांचे ज्येष्ठ नातेवाईक, मित्रपरिवार आणि तिन्ही वीज कंपनीतील अधिकारी वर्ग, सहकारी वर्ग ह्या सगळ्यासाठीच आपण एक वेगळेपणाचा भाग म्हणून आपण हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. मागच्या 1-1.5 वर्षापासून कोरोनाचं संक्रमण सुरू आहे. प्रत्येक जण नैराश्याच्या वातावरणामध्ये आहेत आणि अशा परिस्थितीतून एक स्वतःला एक वेगळी प्रेरणा मिळावी, एका ह्या चिंतेच्या वातावरणामधून थोडंसं बाहेर देखील पडावं, या संकल्पनेतून आम्ही सर्व केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी हा आजच्या कार्यक्रमाचा निर्णय घेतलेला आहे. आजच्या कार्यक्रमासाठी माझ्या संघटनेचे अध्यक्ष बारी साहेब उपस्थित आहेत, उपाध्यक्ष सुपे साहेब आहेत, प्रवीणजी पाटील आहेत, त्याच्यानंतर उपसरचिटणीस नितीनजी पवार, बाळासाहेब गायकवाड, उत्तमजी रोकडे, राज्य सचिव हरिरामजी गीते, कोषाध्यक्ष संतोषजी घाडगे, तांत्रिक शक्ती संपादक राम चव्हाण, कल्याण मंडळ विश्वस्त रवी वैद्य, निर्वाह भत्ता विश्वस्त शैलेश पाटील, शैलेशजी पेंडसे, तांत्रिक अपराधी संघटनेचे प्रभाकरजी लहाने असे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आजचे व्याख्याता ज्यांनी बीडमध्ये आपल्या संघटनेला पहिल्यांदा एक कार्यकर्ता कसा असावा, कार्यकर्त्यासाठी मार्गदर्शन या संबंधानं कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यासाठी देखील उपस्थित, त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीनं एक मार्गदर्शन करण्याबरोबरच पदाधिकारी कसा असावा, कार्यकर्ता कसा असावा या संबंधीनं कार्यक्रम आयोजित करत एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं होतं. कार्यकर्त्यांना एक वेगळं प्रोत्साहन दिलं गेलेलं होतं आणि अशाच पद्धतीची अपेक्षा आजच्या देखील कार्यक्रमातून तुम्हा सर्वांना आहे. विशीच्या माध्यमातून सर्व मेंबर्स आहेतच, त्यासोबतच लाईव्ह कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आपण सर्वजण, आपण सर्वांना देखील आजच्या कार्यक्रमातून एक वेगळं पण निश्चितपणे मिळेल आणि एक चांगला कार्यक्रम पाहण्याचा आनंद देखील निश्चित होईल अशी मला अपेक्षा आहे. ही संकल्पना राबवत असताना माझे मित्र श्री जाधवजी, अलंकार जाधवजी यांनी यासाठीच एक हा लाईव्ह कार्यक्रमाचा प्रयत्न केलेला आहे. अतिवेळ न घेता मी आमच्या या कार्यक्रमाचे मुख्य गेस्ट व्याख्याते श्री राकीबजी अहमद, हे काउन्सिलर आहेत, सॉफ्ट स्किल ट्रेनर आहेत, विविध संस्थांना ते मार्गदर्शन करत असतात आणि आज देखील ते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि एक वेगळी स्फूर्ती देण्यासाठी आलेले आहेत. त्यांनी त्यांचा आजचा जो शेड्यूल प्रमाणे जे ठरलेला आहे कार्यक्रम तो सुरू करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सगळ्यांना नमस्कार. सर्वप्रथम मी विद्युत तांत्रिक कामगार युनियनचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हे यासाठी की जेव्हापासनं माझं त्यांचं असोसिएशन आहे तर फक्त कामगारचे अधिकार आणि कर्तव्य यापुरतं मर्यादित न राहता ही एक आदर्श संघटना म्हणून काम करते आणि सर्वांगीण विकासासाठी, कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत झटत असते आणि त्या अंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि नियोजन करत असतात. याच्यामध्ये देवकांत साहेब असतील, बारई साहेब असतील, सुपे साहेब असतील आणि सगळे पूर्ण टीम, प्रवीणजी खेरणार असतील आणि पूर्ण टीम, इट्स अ ग्रुप एफर्ट. यासाठी मी परत एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. सरांनी सांगितलं की कोरोना काल मध्ये येऊन गेला आणि भूतो न भविष्यती अशी एक परिस्थिती जगामध्ये निर्माण झाली. कामकाज थांबले, जग जवळपास थांबलं, परंतु अभिमान आपल्याला या गोष्टीचा आहे की ज्या क्षेत्राशी तुम्ही निगडीत आहात, विद्युत विभाग किंवा आपले तिघेही जे कंपनीज आहेत किंवा जगामधलं जे इलेक्ट्रिसिटी आहे ते थांबलंच नाही. म्हणजे कोरोना कालावधीमध्ये सुद्धा
खरं कोरोना योद्धा म्हणून जर मला वाटतं कोणी काम केलं असेल तर आपण सगळ्यांनी केलं. त्याबद्दल संपूर्ण समाज आपला ऋणी राहील. त्याचं कारण आहे की आपण लाख डॉक्टर आणि यांना कोरोना योद्धा म्हटलं, पण त्यांची यंत्रणा ही आपल्याच प्रयत्नांनी चालू होती, हे आपल्याला इथं मान्य करावं लागेल. मित्रो, नवप्रेरणा हा जेव्हा विषय आम्ही चर्चेला घेतला की हा विषय घ्यायची गरज काय पडली किंवा आता अशा पद्धतीच्या कार्यक्रमांची गरज काय आहे, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे की हा जो 1-1.5 वर्ष गेला, याच्यामध्ये अनेक स्थित्यंतरे झाली. परिस्थिती इतक्या झपाट्यानं बदलली. आम्ही एक विषय कॉर्पोरेट मध्ये घेतो, त्याचं नाव आहे मॅनेजिंग द चेंज. म्हणजे आलेला बदल स्वीकारणे, पण तो बदल किती असला पाहिजे, किती प्रमाणात असला पाहिजे, कुठला बदल स्वीकारला पाहिजे, हे सगळं ठरलेलं असायचं. पण कोरोना काळ असा होता की ज्याच्यामध्ये काय होणार आहे हे कोणालाच माहित नाही. कुठेतरी चीन मधल्या बातम्या येत होत्या, अमेरिकेतल्या बातम्या येत होत्या, आणि जसं स्वाईन फ्लू वगैरे बाकीचे आजार होते तसाच हा आजार असेल. पण जेव्हा याचा पंजा जेव्हा संपूर्ण जगाला स्वतःच्या पंजामध्ये आजाराने घेतलं, तेव्हा भारत पण याच्यापासून काही अलिप्त राहू शकला नाही. आणि मग हळूहळू आपण बघितलं की लॉकडाऊनला सुरुवात झाली आणि संपूर्ण यंत्रणा जवळपास थांबली. मग याच्यामध्ये काय काय झालं आता मी ते सांगत बसणार नाही, कारण तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आहे. पण वर बघता 3-4 मोठी कामं झाली की अनेक लोकांनी आप्त्यांना गमावलं. आजारपणाबद्दल अत्यंत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे सुरुवातीला तर असं होतं की गल्लीमध्ये एखादा पेशंट सापडला, गावात एक सापडला, की ज्या पद्धतीनं सगळं चाललं त्याला आयसोलेशनला टाका, त्याच्या घरच्यांची माहिती घ्या, आणि एक स्ट्रेस अचानक लोकांच्या मनावरती दडपण निर्माण झालं. आणि मग त्याच्यामधनं लॉकडाऊन लागणं असेल किंवा त्यांना अलिप्त ठेवणं असेल, आयसोलेशन मध्ये असेल, आणि संपूर्ण परिभाषा बदलल्या. पण या सगळ्यामध्ये आपण लोक काम करत असतात. मग हे काम करत असताना एकीकडे जीव मुठीवर आहे, बाकीच्या कामाच्या ठिकाणी काय होणार आहे, कुटुंबाचं काय चाललेलं आहे, अनेकांच्या कुटुंबामध्ये कोरोना बाधित होत होते, आणि हे सगळं 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 चाललेलं असताना व्यवहार ठप्प झाले, लग्न, मृत्यू. म्हणजे मला तर इथपर्यंत वाटतं की लग्नाला एकदा नाही गेलो तरी चालायचं, पण मृत्यूमध्ये जवळपास लोक सगळे जायचे. पण या कोरोनानं या मृत्यूला सुद्धा बदलून टाकलं. म्हणजे सख्खा बहीण, सख्खी आई कोणी असेल एक्सपायर झालेली, वारलेली, तर दूरचा नातेवाईक सुद्धा सांगायचा की थांबून तेव्हा मी पोचतोय, आणि तो धडपड करत ज्या मिळेल त्या वाहनानं पोचायचा आणि अंतिम दर्शन घ्यायचा. पण या आजारानं आणि या साथीनं, या पॅन्डेमिकनं अशी परिस्थिती निर्माण केली की अत्यंत जवळच्या नातेवाईकांना सुद्धा दर्शन घेता आलं नाही, आणि एका प्रकारचा तोही दडपण आजारपणासोबत एकाच कुटुंबातले 4-4, 6-6 लोक आजारी. ही सगळी परिस्थिती बघता आज समाजामध्ये एक डलनेस आलेला आहे. मग हे सगळं बदलायचं असेल तर आता काय करावं लागेल? परिस्थिती तर पूर्वपदावर आली, पण जसं परिस्थिती पूर्वपदावर येते तशी मानसिकता आणि कार्यपद्धती पूर्ववत येत नाही. जसं इलेक्ट्रिसिटीचा बटन ऑन केला की पंखा चालू होतो आणि बंद केला की पंखा बंद होतो, तसं काही माणसाच्या जीवनाचं आणि माणसाच्या भावनांचं नसतं, माणसाच्या भविष्याचं नसतं. तो एका स्टेजमध्ये जायलाही वेळ लागतो आणि एका फेजमधनं बाहेर निघायलाही वेळ लागतो. आणि म्हणून आपण बघितलं की या सगळ्या गोष्टींचा जे आजारी पडले त्यांच्यावर तर शारीरिक परिणाम झालाच, पण जे आजारी पडले नाही, ज्यांनी सेवा केली किंवा ज्यांनी कामं केली त्या काळामध्ये, त्यांच्यावरती एक मानसिक परिणाम झालेला आहे. मग नवप्रेरणा हा विषय काय घ्यायचा, तर माणसांमध्ये आता बदल साधी आहे की आपण म्हणतो दिवा पेटला, पण खऱ्या अर्थानं दिवा पेटलेला नसतो. दिवा कधीच पेटत नाही, तर दिव्याची वात पेटते. खऱ्या अर्थानं बघितला तर वात पेटलेली दिसते, पण जळत मात्र तेल असतो. जळतो तेल, पेटलेली दिसते वात, आणि आपण म्हणतो दिवा पेटला आणि अंधार दूर होतो. तसं माणसाच्या जीवनाचंही आहे.
माणसाच्या जीवनामध्ये एखादा माणूस बदलला, एखादा माणूस प्रगती करतोय किंवा एखादा माणूस आनंदी राहायला लागलाय किंवा त्याच्या जीवनात बदल झाला, असं जेव्हा आपण म्हणतो की व्यक्ती बदलला म्हणजे काय, तर ते आपल्याला व्यक्ती बदललेली दिसते, पण त्याची विचार बदललेले असतात. आणि विचार बदलले म्हणजे काय होतं की त्याला कुठून तरी प्रेरणा मिळते, मोटिव्ह. लक्षात घ्या, स्थितीला प्रतिक्रिया देणं म्हणजे त्या परिस्थितीला, मानसशास्त्राचं एक गणित आहे, तुम्हाला साध्या भाषेत सांगतो. वर्तन कसं घडतं, तर मानसशास्त्र असं म्हणतं की नीड प्लस मोटिव्ह इक्वल टू बिहेवियर. गरज, प्रेरणा, गरजेतनं निर्माण झाली प्रेरणा, आणि ते प्रेरणा पूर्ण करण्यासाठी जे आपण करतो त्याला वर्तन असं म्हटलं जातं. आता दोन प्रकारच्या प्रेरणा असतात. मोटिव्ह आर टू टाइप्स. एक तर अंतर्गत प्रेरणा, मला आतून वाटतं. एक असतं इंटरनल मोटिवेशन, मला जाणवतं, मला वाटतं. आणि एक असते ती बाह्य प्रेरणा, दॅट इज एक्सटर्नल मोटिवेशन, जे आज आपण करतो. इंटरनल मोटिवेशन ही तुम्हाला वाटत असतं, आणि एक्सटर्नल मोटिवेशन म्हणजे तुम्हाला बाहेरून कोणीतरी काहीतरी सांगतं, मार्गदर्शन करतं, प्रेरित करतं आणि तुम्ही काम करायला लागतात, त्याला आपण बाह्य प्रेरणा असं म्हणतो. मी सुरुवातीला थोडं सायंटिफिक बोलणार आहे, जेणेकरून आपल्याला प्रेरणा म्हणजे काय आणि आपण कशासाठी बसलोय हे जर कळलं तर आपल्याला प्रेरणा मिळून जीवनामध्ये नवीन कसं बदल घडवायचंय ते लक्षात येईल. मग इंटरनल प्रेरणा आणि एक्सटर्नल प्रेरणेचे दोन खूप मोठे उदाहरणं जागतिक लेवलची मी तुम्हाला देतो, जी भारतालाही उपयोगी आहे आणि ज्यांनी जगामध्ये इतिहास घडवला. त्याच्यामध्ये एक अंतर्गत प्रेरणेचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे इंटरनल मोटिवेशनचं उदाहरण आहे की ज्यांच्या अंतर्गत प्रेरणेमुळे त्यांना सगळ्या परिस्थितीबद्दल एक आक्रोश होता आणि त्यांनी जे निर्णय घेतले ते स्वतः मार्ग त्यांनी निवडला, आणि ते इंटरनल मोटिवेशनचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. एक्सटर्नल मोटिवेशनचं उदाहरण म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांना मा जिजाऊंनी धडे दिले आणि त्यांचा परिणाम म्हणून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. मित्र, हे मी उदाहरणं का दिली तर मोटिवेशन तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. आता लोक मला नेहमी म्हणतात की रागीबाई बरोबर आहे, पण अशा कार्यक्रमांनी लोक प्रेरित होतात का, अशा कार्यक्रम घेतल्यानं लोकांमध्ये बदलतो का? एक तुम्हाला छोटीशी गंमत सांगतो आणि पुढे जातो. आमच्या व्यवसायाची एक गंमत आहे. तर आम्ही जेव्हा लोकांना सांगतो की मी ट्रेनर आहे किंवा आम्ही ट्रेनिंग करतो, लोकांना मार्गदर्शन करतो, तर मला विचारणारा खूप सुंदर प्रश्न विचारतो. तो विचारतो, रागीब साहेब लोक सुधारतात का? मी त्यांना म्हणतो एकही सुधरत नाही, एकही सुधारला नाही. ते म्हणतो अरे कसं काय? मी म्हणतो सुधरावं त्याने जो बिघडलेला आहे. मी ज्यांना मार्गदर्शन करतो ती लोक काही बिघडलेली नाही, फक्त प्रश्न आहे त्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे. आणि तो बदल कसा असतो? हे जे ट्रेनिंग असतात, मार्गदर्शन असतात, हे कार्यक्रम असतात मित्रहो, हे बीजांसारखे आहे. ही संकल्पना जर तुम्हाला समजली तर आपण पुढच्या विषयाला खूप सोपं होऊन जाणार आहे. एक बीज असतो, एक बीज दाखवून मी तुम्हाला एक आव्हान करतो की या बीजामध्ये एक झाड आहे, फळ आहे, फुलं आहेत, त्याच्यामध्ये अनेक फांद्या आहेत, हा अनेकांना सावली देईल. मी दाखवतो बीज आहे आणि मी तुम्हाला मैं दावा कर रहा हूं कि इसके अंदर बहुत कुछ है, संभावना है. मी जेव्हा तुम्हाला तो दावा करतो तेव्हा तुमच्यातला कोणी तर्क पंडित, तर्कशास्त्री जर मला म्हटलं की आत्ताच दाखवा, हे बीज फोडून दाखवा, तर तो त्या बीजालाही नष्ट करेल आणि ती संभावनाही नष्ट होईल. पण या बीजाला जर पेरलं गेलं तर याच्यातनं नक्कीच एक विशाल झाड निर्माण होईल आणि मी जे जे म्हणतोय ते सत्य. मित्रांनो, हे विचाररूपी बीज तुमच्या हृदयरूपी धर्तीवर जेव्हा फेकले जातात तेव्हा ते पेरले गेले, त्यांचं व्यवस्थित कल्टिवेशन झालं तर याच्यातनं एक मोठा झाड निर्माण होऊ शकतो, ही आशा आज आम्हाला आहे. आज आपण मोटिवेशन बद्दल बोलणार आहोत. नवप्रेरणा म्हणजे काय? जीवनात बदल सगळ्यांना अपेक्षित आहे. इथं प्रत्येकाला बदलावं असं वाटतं, पण याचे दोन समस्या आहेत. मैं थोड़ा हिंदी में भी बोलूंगा. जीवन में हम सब बदलाव जरूर चाहते हैं, लेकिन बदलाव को लेके हमारी शर्तें बहुत अजीब है. मैं सबसे पहले आपको एक बात बता देता हूं, क्या यहां बैठा हुआ हर शख्स जो मुझे सुन रहा है वो जीवन में बदलाव जरूर चाहता है, लेकिन
उसकी अपेक्षा यह है कि पहले सामने वाला बदल जाए, परिस्थिती बदल जाए, तब मैं बदलूंगा. आपण आपल्या जीवनामध्ये बदल झाले पाहिजे, काहीतरी बदलायची गरज आहे, हे आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी, केव्हा ना केव्हा वाटत असतं. पण तो बदल आपण करायला तयारही असतो. परंतु आपली अट असते की आधी परिस्थिती बदलली तर मी बदलेल, समोरच्यानं वर्तन बदललं तर मी बदलेल, समोरच्यानं वागणं बोलणं बदललं तर मी बदलेल आणि तरच असेल. मैं अक्सर एक छोटी सी बात आपसे कह के बात आगे बढ़ाता हूं कि नजर बदलो नजारे बदल जाएंगे. नजर बदलो नजारे बदल जाएंगे. कश्तियां बदलने की जरूरत नहीं, दिशाओं को बदलो, किनारे खुद ब खुद मिल जाएंगे. दोस्तों, अगर जीवन में कुछ बदलना है तो सबसे पहले हमें अपना जीवन का दृष्टिकोण बदलना पड़ेगा, जीवन का देखने का तरीका बदलना पड़ेगा. जिस दिन आपका दृष्टिकोण बदल जाएगा, विश्वास कीजिए आपके जीवन में बदलाव की शुरुआत होगी. और इसका पहला दृष्टिकोण आपको जो बदलना है वह सिर्फ इतना है, ते एवढंच आहे की आपण आपल्या बदलाला सुरुवात केली पाहिजे. समोरच्याच्या बदलाची अपेक्षा किंवा त्याच्या बदलाची आपण कुठलीही अट, कंडिशन किंवा शर्त ठेवता कामा नये. मी प्रेमानं बोलायला तयार आहे, समोरच्यानं प्रेमानं बोलावं. मी आदर करायला तयार आहे, समोरच्यानं पहिले आदर करावा. या अटी आपण जेव्हा ठेवतो तेव्हा बदल करणं थोडं कठीण जातं. मी साध्या भाषेत सांगितलं, अत्यंत सोप्या भाषेत सांगतोय की आपण आपलं जीवन बदललं पाहिजे. स्टीव्ह जॉबचं एक सुंदर स्टेटमेंट आहे मित्रांनो. स्टीव्ह जॉब्स काय म्हणायचं माहितीये का तुम्हाला? एक नवीन दृष्टिकोन, एक नवीन गोष्ट स्टीव्ह जॉब्स सारख्या माणसाने या जगाला दिली. तो असं म्हणतो कि जिंदगी में हर दिन, मैं रिपीट कर रहा हूं क्योंकि यह फिलॉसफी मुझे बहुत पसंद आई और मुझे लगता है कि यह फिलॉसफी अगर आप जीवन में इस्तेमाल करते हैं तो आपके जीवन की दिशा और दशा दोनों बदल जाएगी. स्टीव्ह जॉब्स असं म्हणतो की तुम्ही जीवनामध्ये आजचा दिवस हा जीवनाचा शेवटचा दिवस आहे असं समजून जर जगायला सुरुवात केली आणि असं जगत असताना आज जे मी करतोय हे जर माझ्या जीवनाचा शेवटचा दिवस असता तर मी हे केलं असतं का, असं स्वतःला प्रश्न विचारा. आणि जेव्हा उत्तर नाही येतं तेव्हा जीवनात काहीतरी बदलण्याची गरज आहे, हा संदेश तुम्हाला आपोआप प्राप्त होतो. थोडंसं तुम्हाला कठीण वाटत असेल पण साध्या भाषेत असं आहे की आज सकाळी उठल्यावर हा जर माझ्या जीवनाचा शेवटचा दिवस आहे तर मी काय केलं पाहिजे असा विचार करून जर जगलात, किंवा मी जे करतोय ते जर माझ्या जीवनाचा शेवटचा दिवस असता तर मी केलं असतं का, म्हणजे मी कोणाला वाईट बोलतोय तर मी असा विचार करेल की मी त्याला वाईट बोललो असतो का, मी त्याच्याशी भांडलो असतो का. तर मला प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तेव्हा माझ्यात काहीतरी बदल करणं गरजेचं आहे, हा संदेश मला आपोआप प्राप्त होईल. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या मधल्या बदलांना आपण सुरुवात केली पाहिजे, तरच जग बदलू शकू, तरच आपण आसपासच्या लोकांना बदलू शकू, तेव्हाच आपण परिस्थिती बदलू शकू. आज प्रॉब्लेम असा आहे की मी स्वतःला बदलू इच्छित नाही, मला स्वतःमध्ये काही चेंज करावा असं वाटत नाही, पण मला असं वाटतं की इतरांनी मात्र बदललं पाहिजे, मला वाटतं इतरांमध्ये मात्र बदल झाला पाहिजे. आणि जेव्हा मी असा विचार करतो तेव्हा समस्या सुरू होते. आणि म्हणून साधा आणि सोपा नियम आहे की मला आजपासून माझ्या बदलांना सुरुवात करायची. मग तुम्ही म्हणणार सर कळतं पण ओळख नाही. हा खूप चांगला शब्द आहे बरं का. अनेक लोकांना तुम्ही सांगा, अरे बाबा तू विनाकारण अपशब्द वापरतो, अरे बाबा तू विनाकारण लोकांना टोचून बोलतो, अरे बाबा तुझ्यामुळे लोक दुखावतात. तो म्हणतो माहित आहे साहेब, मला कळतो पण वळत नाही. आज आपण वळवायचं कसं हे सुद्धा शिकणार आहोत. म्हणजे जर कळलं असेल तर वळवायचं कसं याचं आज आपल्याला उत्तर मिळणार. आता मित्रो, साधं गणित सांगतो तुम्हाला. मी असा आहे, तो तसा आहे, तो तसाच का वागतो, तो तसाच का बोलतो. लक्षात घ्या, आज जीवनामध्ये अनेक सुख असून सुद्धा माणसं दुःखी आहेत. तुम्ही वर्तमानपत्र जर वाचली तर अनेक लोकांचे आत्महत्येचं प्रमाण म्हणजे अक्षरशः 8 वर्षाच्या मुलापासून
तर 80 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत लोक आत्महत्या करतायत. मग आश्चर्य नाही वाटत का आपल्याला की 18 वर्षाचा 20 वर्षाचा तरुण त्यानं जगामध्ये अजून काहीच अनुभव घेतले नाही, काहीच बघितलं नाही, ती व्यक्ती सुद्धा आत्महत्या करायला तयार होते. असं का घडतंय मित्रो? आजच्या 4-5 वर्षाआधी एका 6-6.5 फूट हाईटचा व्यक्ती, वरिष्ठ लेवलचा अधिकारी, DIG लेवलचा, त्यांचं नाव मी सांगेल आणि जर तुम्ही गुगल केलं तर बॉडी बिल्डिंग करतानाचा एक धष्टपुष्ट व्यक्ती तुम्हाला समोर येईल, जो DIG रँकचा अधिकारी होता, ATS चीफ होते. आय एम टॉकिंग अबाउट हिमांशु राय. त्यांनी आत्महत्या केली. जेव्हा त्यांनी आत्महत्या केली तेव्हा अनेक लोकांची मी चर्चा केली की एवढा वरिष्ठ अधिकारी, एवढा बलाढ्य शरीर, एवढं सगळं असताना त्यांना आत्महत्या का करावी बरं? तर अनेक लोकांनी मला सांगितलं, रागीबजी, अध्यात्माची कमी असते ना, म्हणून हे लोक आत्महत्या करतात. मग त्या गोष्टीला विश्वास ठेवणार होतो. तो काही महिने उलटले आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अत्यंत दिसायला सुंदर, म्हणजे पुरुष असून मी त्यांना सुंदर म्हणतो, तरुण, सुंदर, ज्यांचं आध्यात्मिक अध्ययन एवढं होतं की त्यांना राष्ट्रीय युवा संत म्हटलं गेलं, अशा बय्यूजी महाराजांनी स्वतःवर गोडी झाडली. आणि मग प्रश्न निर्माण झाला की अध्यात्म असताना असं कसं घडलं? तर या सगळ्यांचा मूळ एकच आहे की या सगळ्या वातावरणामध्ये, परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही स्वतःला एकटं समजतात, तुम्ही एकटे पडतात, तुम्हाला कुठं काय करायचं याचा निर्णय घेता येत नाही, तेव्हा तुम्ही मोडकळीस येतात आणि तुम्ही मग दुराचार किंवा गैरविचार करायला लागता. मग हे एका रात्रीत घडतं का? एका दिवसात घडतं का? एका क्षणात घडतं का? कृती जरी एका क्षणात घडत असली तरी ही कृती येण्याच्या आधी अनेक दिवस ही प्रक्रिया चालू असते. अनेक घटना त्या गोष्टीला कारणीभूत ठरतात आणि याच्यातनच लोक अशा पद्धतीचा निर्णय घेतात. मित्रांनो, आता आपल्याला जर या सगळ्या परिस्थिती कळत असतील तर त्या बदलायच्या कशा? एक बात याद रखिए, ये कहना बहुत आसान है दुनिया में किसी को कि अपने आप को बदलो. सभी कहते हैं, हम भी कहते हैं. कोई आदमी हमारे से आता है, किसी से झगड़ा होता है, हमारे पास किसी की कंप्लेंट आती है, तो हम सहज उससे कहते हैं नहीं नहीं यार तुमको बदलना पड़ेगा. वो भी कहता है हाँ साहब मैं बदल जाऊंगा. और एक मजा आती है. देखिए एक मजा क्या होती है जानते हैं आप? जो कह रहा है बदलना पड़ेगा वो भी नहीं जानता वो क्या बदलवाना चाहता. बात सुनिए, वो भी नहीं जानता क्या बदलवाना है, और जो कह रहा है साहब मैं बदल जाऊंगा वो भी नहीं जानता उसको क्या बदलना है या कैसे बदलना है. अगर वो आपसे पूछ ले, चला साहेब मी बदलायला तयार आहे, सांगा बरं काय बदलू आणि कसं बदलू, मग मात्र आपली पंचायत. म्हणून मित्रांनो, बदलाची सुरुवात मी तुम्हाला सांगतो की एक काय चेन आहे, याला आम्ही असं म्हणतो, वॉच युअर थॉट इट बिकम युअर वर्ड्स. वॉच युअर थॉट इट बिकम युअर वर्ड्स. वॉच युअर वर्ड्स इट बिकम युअर ऍक्शन. वॉच युअर ऍक्शन इट बिकम युअर हॅबिट. वॉच युअर हॅबिट इट बिकम युअर कॅरेक्टर. तुमच्या विचारांकडे लक्ष द्या, तुमचे शब्द बनतील. तुमच्या शब्दांकडे लक्ष द्या, तुमची कृती बनेल. तुमच्या कृतीकडे लक्ष द्या, तुमची सवय बनेल. आणि तुमची सवय हेच तुमचं व्यक्तिमत्व होईल. मी परत रिपीट करतो, तुमच्या विचारांकडे लक्ष द्या, तुमचे शब्द बनतील. तुमच्या शब्दांकडे लक्ष द्या, तुमची कृती बनेल. तुमच्या कृतीकडे लक्ष द्या, तुमची सवय बनेल. आणि तुमची सवय हे तुमचं व्यक्तिमत्व आहे. आता साध्या भाषेत समजा, माझ्या व्यक्तिमत्वाचा स्रोत जर असेल तर ते माझे विचार आहे. माझे विचार कसे आहेत त्याच्यावरनं मी व्यक्ती म्हणून कसा आहे हे लक्षात घेऊ. आणि म्हणून आपण एखाद्या परिस्थितीमध्ये कसा विचार करतो हे आपल्याला विचार केलं पाहिजे. मी लोकांना नेहमी सांगतो की तुम्ही विचार काय करतात याचा विचार करा. तुम्ही काय बोलतात हे तुम्ही स्वतः ऐका. तुम्ही काय बोलतात हे तुम्ही स्वतः ऐका. आता एक कमाल आहे, तुम्ही बोलतात खरे पण ऐकत नाही. तुम्ही दुसऱ्याचं बोलणं ऐकतात पण तुम्ही स्वतःचं बोलणं कधीच ऐकत नाही. म्हणून मी तुम्हाला 9 प्रेरणेमध्ये एकच नवीन सांगेल की बोलत असताना आपण जेवढं लक्षपूर्वक दुसऱ्याला ऐकतो तेवढंच लक्षपूर्वक आपण काय बोलतोय हे सुद्धा ऐकलं पाहिजे. म्हणून मी म्हणतो, तुमच्या विचारांकडे लक्ष द्या, तुमचे शब्द बनतील. तुमच्या शब्दांकडे लक्ष द्या, तुमच्या
शब्दांकडे लक्ष द्या, हे तुमचं वर्तन बनेल. युअर थॉट बिकम युअर वर्ड्स, वर्ड्स बिकम ऍक्शन, ऍक्शन बिकम हॅबिट, हॅबिट बिकम कैरेक्टर. सो व्हाट इज द सोर्स ऑफ माय कैरेक्टर, माय थॉट. अब हमको शुरुआत कहां से करना है? आपल्याला सुरुवात करायची आपल्या विचारांमध्ये बदल झाला पाहिजे. परिस्थिती इतक्या झपाट्यानं बदललेली आहे, तुमची कल्पना नसताना परिस्थिती बदललेली आहे, तुमच्या ध्यानी मनी नसताना परिस्थिती बदलली आहे. जी जवळची नाती होती त्यांची परीक्षा झाली, जी दूरची नाती होती त्यांनी आपल्यासाठी भरपूर केलं. आपल्या जवळचे लोक अनेकदा दुरावले गेले, दूरचे अनेक अशी लोक आपल्या मदतीला आली ज्यांची आपल्याला अपेक्षाही नव्हती. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमधनं खूप सारी ढवळाढवळ या कोरोना काळामध्ये आपल्या जीवनात झालेली आहे. आता याच्यातनं बाहेर पडल्यानंतर किंवा बाहेर पडत असताना आपण आपल्या जीवनाचा विचार सुरू केला पाहिजे. नई सुबह, मैं अक्सर लोगों को कहता हूं कि माना कि अंधेरा है बहुत, माना कि अंधेरा है बहुत, मगर दिया जलाना कब मना है. जीवनामध्ये अंधार आहे म्हणून दिवा पेटवायचंच नाही किंवा दिवा पेटवताच येत नाही असं शक्य नाही. म्हणून मान्य केलं की अनेक परिस्थिती ही, मग अनेक समस्या निर्माण झालेल्या आहे, अनेक गोष्टी निर्माण झालेल्या. मला याला विरोधच करायचा नाहीये, पण मला असं म्हणायचं की हे सगळं असताना माझी जगण्याची उमेद, माझे विचार हे कुठल्या दिशेला चाललेले आहेत हे मी कधीतरी विचार करणार आहे की नाही. मुझे सोचना पड़ेगा कि अब मैं क्या सोचता हूँ, किसके बारे में, किसके बारे में. मैं अपने बारे में क्या सोचता हूँ, मैं अपने परिवार के बारे में क्या सोचता हूँ, मैं अपने नौकरी के बारे में क्या सोचता हूँ, अपने व्यवसाय के, अपने काम के बारे में क्या सोचता हूँ, मैं अपने आर्थिक स्थिति के बारे में क्या सोचता हूँ, और मैं अपने परिवार को लेकर क्या सोचता हूँ. माझ्या डोक्यामध्ये काय चाललंय लक्षात घ्या. तुमचे विचार हे तुमचे शब्द आणि तुमचे वर्तन म्हणणार आहे. उदाहरणार्थ मला जर वाटत असेल की नाही 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 जीवनामध्ये खूप पैसा कमवला, खूप खर्च केला, पैसा हात का मैल है यार, बिंदास खर्च करो, तर तुम्ही बिंदास खर्च करणार. पण तुम्ही जर असा विचार केला की नाही, पैसा हा अडीअडचणीला येणारी गोष्ट आहे, तर तोच पैसा तुम्ही सावधपणे खर्च करणार. आणि तुम्ही बोलतात, मग तुम्ही बोलताना लोकांमध्ये पैशाबद्दल जेव्हा बोलतात तेव्हा तुम्ही म्हणतात नाही 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 पैसा वैसा हात का मैल है, अरे बहुत जिंदगी में खर्चा किया, बहुत कमाया, बिंदास. कारण तुम्ही विचार तसं करतात म्हणून तुम्ही तसं बोलतात. आणि मग जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्ही तसं वागतात. एकदा दोनदा तीनदा तुम्ही वागले तर ते तुमचं वर्तन बनतं आणि तुमची वर्तन हे तुमचं सवय बनतं आणि सवय तुमचं व्यक्तिमत्व आहे. मित्रो, या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण स्वतःबद्दल काय विचार करतोय, मग शारीरिक असेल, मानसिक असेल, भावनिक असेल, मी या तिन्ही गोष्टींवर बोलणार. आपल्यापैकी अनेक लोक रिटायरमेंटला आलेले आहेत, रिटायर झालेले आहेत. अनेक लोकांना कोरोना होऊन गेला, त्याच्यातनं त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि क्षमतांवरती परिणाम झालेला आहे. मग या सगळ्या परिस्थितीनं निघताना मी स्वतःला कसं मोटिवेट करू शकतो, मी एक लक्षात घ्या. मी जसं म्हटलं की 9 प्रेरणा, सगळ्यात पहिले मला स्वतःला बाहेर पडावं लागणार. मैं अक्सर लोगों से कहता हूं कि आपका सफर आपको ही करना है, आपके लिए कोई दूसरा नहीं चल सकता. मी परत रिपीट करतो, तुमच्यासाठी कोणी दुसरं चालूच शकत नाही. म्हणजे काय, तुम्हाला स्वतःला तुमचा मार्ग निवडून चालायचा आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आपण आपली जीवनशैली बदलली पाहिजे. मी याच्याबद्दल थोडं बोलणार आहे की मग सर विचार बदलले, मग काय, विचार तर खूप चांगले चांगले येतात. मी बोलताना खूप उत्साही असतो, खूप आनंदी असतो, पण सर कृती करताना मात्र समस्या निर्माण होते. आम्ही याला एकच म्हणतो की तुम्ही जीवनाचं तुमचं शेड्यूल जरा पुनरावलोकन करायचं. जेवढे लोक बसलेले आहेत त्यांनी स्वतःच्या जीवनशैलीचा, कारण 1-1.5 वर्ष मोठा होतो, लॉकडाऊन एवढा लांब चाललेला आहे की अनेक लोकांच्या अनेक सवयी, आधीचं विश्व जर तुम्ही बघितलं, मी विश्वच म्हणतो, तर इतकं डिसिप्लिन चाललेलं होतं, लोकांच्या सवयी फिक्स होत्या, लोकांचं उठणं, बसणं, बोलणं, त्यांचं टायमिंग, त्यांचं शेड्यूल आणि त्यांचं राहणीमान, त्यांचं सगळं 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 फिक्स होतं. पण या सगळ्यामध्ये असं झालंय की सगळं एका प्रकारे अस्ताव्यस्त झालेलं आहे. आता जर अस्ताव्यस्त झालं असेल तर त्याला घडी कोण बसवणार आहे? ती आपल्यालाच बसवावी लागणार आहे, आपल्यालाच स्वतःलाच या गोष्टीतनं. आणि आम्ही याला इंग्रजीमध्ये एक शब्द म्हणतो, थ्रो युअर सेल्फ, थ्रो युअर सेल्फ, किंवा स्ट्रिक्टली सेल्फ डिसिप्लिन व्हावं लागेल. परत एकदा आपल्याला
आपल्या सवयींचं झालेल्या बदललेल्या परिस्थितीमध्ये आपल्या बदललेल्या परिस्थितीचं आपण अवलोकन केलं पाहिजे आणि जीवनशैली, मी दुसरा मुद्दा सांगतोय, पहिला मी मुद्दा सांगितला विचारांचा, शब्दांचा, आता मी म्हणतोय तुमची कृती, तुमचं शेड्यूल हे तुम्ही बनवायला सुरुवात केली पाहिजे. यू हॅव टू बी स्टार्टअप विथ युअर ओन शेड्यूल. कारण हे तुम्हीच पूर्ववत आणू शकतात, तुमच्यासाठी कोणीही काहीही यावेळेस करू शकत नाही, लक्षात घ्या. चौथी गोष्ट सांगतो आणि पुढे चलतो की आपण आता आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करायला शिकलं पाहिजे. मी लोकांना नेहमी सांगत असतो की जीवनामध्ये एक्सेप्टन्स वाढवा. काय काय घडलं, काय काय झालं, काय काय या काळामध्ये घडलं, या सगळ्यांचा एकदा वास्तविक परिस्थितीचा स्वीकार जर तुम्ही केला, बघा परिस्थिती झपाट्यानं बदललेली आहे. तुम्ही सगळे आता विद्युत क्षेत्रात काम करणारी लोक आहेत. हा आता विषय नसला तरी मी थोडा टच करतो की या सगळ्यामध्ये कामगार कायदे असतील, काही गोष्टी असतील, अनेक गोष्टी या सगळ्यामध्ये इतक्या झपाट्याने आणि इतक्या फटाफट बदललेल्या आहेत की माणसाला विचार करायला सुद्धा सवड झालेली नाही. आणि त्यामुळेच आज अनेक गोष्टी आपल्या समोर ठाण मानून उभ्या आहे. फक्त आपल्याला काय करता येईल तर या परिस्थितीचा सामना करायला स्वतःला तयार करायचं आहे. आता या सगळ्यामध्ये भावनेच्या वरती काय परिणाम झालेला आहे तर मी जसं सांगितलं की मग आत्यांचा आजारपण असेल, मृत्यू असेल, त्या काळामध्ये कोणाला मदत करता आली नाही आली, सेवा देता आली, जाता आलं नाही आलं, या सगळ्यांचा एक मानसिक दडपण हा आपल्या सगळ्यांवरती आलेला आहे. आणि मग या सगळ्यातनं बाहेर पडायचं असेल तर काय केलं पाहिजे. मी मागे एका कार्यक्रमाला जसं सरांनी सांगितलं आपण या विषयावर बोललो होतो आणि मला वाटतं की परत एकदा मी थोडंसं ते नवप्रेरणा या विषयामध्ये त्यालाही टच करू इच्छितो की आज खरं सांगतो, सही बताऊं मैं आपको एकदम दिल से बोल रहा हूँ, इसको आप भाषण के तौर पे मत लीजिए, लेकिन दिल से एक बात बोल रहा हूँ कि पहले ये होता था सर कि हम रिश्तों को बहुत महत्व नहीं दे पाते. आज कौटुंबिक हिंसाचाराच्या खूप साऱ्या केसेस वाढल्या, आत्महत्येच्या केसेस वाढल्या, कारण आता सगळे घरी राहायला लागले आणि एकत्र राहताना मी लोकांना नेहमी सांगतो की मी घरात किती वेळ राहतो त्याच्यापेक्षा मी कसा राहतो हे महत्वाचं. आणि आज माणसं एवढी एकटी का पडली आहेत, सगळं व्यवस्थित आहे तरी सगळ्या सुख सुविधा आहेत. आधी पंखे हाताचे होते, आता एसी आहेत. आधी चुलीवरती रोटी होती, आता मऊ भाकर आहे. पण तरी ही परिस्थिती का आहे तर साध्या भाषेत सांगतोय, अत्यंत साध्या भाषेत, जीवनात संघर्ष वाढला नाही, ताण तणाव वाढला नाही, आज खरंच संसाधनं कमी झालेली नाही, तर या संघर्षामध्ये जे साथ देणारी सामाजिक व्यवस्था होती ती पूर्णतः मोडकळीस निघालेली आहे. खऱ्या अर्थानं ही जी परिस्थिती होती की ज्याच्यातनं आपल्याला या सगळ्यातनं बाहेर पडता आलं असतं आणि याच्यामध्ये ज्या स्थितीनं आपल्याला साथ दिली असती ती व्यवस्था समुच्चर ही नष्ट झालेली आहे. आज कोणी कोणाला सहन करायला तयार नाही, इम्पेशन्स आपण झालेलो आहोत. आणि म्हणून मला दुसरं नवप्रेरणा सांगताना असं म्हणावं लागेल की आपण आपल्यामधली थोडीशी सहन क्षमता आणि कोणासाठी वाढवायची, सहनशीलता कोणासाठी वाढवायची तर आप्यांसाठी वाढवायची. ते माझे आहेत, मग पत्नी असेल, मुलं असतील, आई वडील असतील, सहकारी असतील, संघटनेचे पदाधिकारी असतील, दोन शब्द मी कोणाचे ऐकून घ्यायला तयार नाही साहेब. सगळे असे एकदम बॉइल्ड झालेले आहेत. किती लोकांमध्ये असंयम आहे माहिती आहे का तुम्हाला. तर आमच्या जळगावमध्ये 15 दिवसात एक भांडण झालं. भांडणाचं कारण तुम्हाला इतकं गमतीशीर वाटेल. ट्रॅफिक सिग्नलला गाडी थांबली, एकानं मागच्यानं पुढच्यानं मागच्याला असं बघितलं, मागं गाडी थांबलेली, मागं बघितलं. मागचा म्हणतो काय बघतोय, पुढं बघ. पुढं म्हणतोय तू काय शाहरुख खान वयात चालला का तुला बघेल, चल तुला नाही बघितलं. तो म्हणे मला शाहरुख खान बोलला. दोघं जमले, दोघांचं भांडण झालं, मारामाऱ्या झाल्या, दोघी फुटली, गाड्या तुटल्या, पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी विचारलं भांडण कशावरनं झालं
म्हणे साहेब हा माझ्याकडे बघत होता. मग बघत होता तर काय, नाही साहेब मी त्याला म्हटलं पुढे बघतो, तो म्हटला तू काय शाहरुख खान माया चालला का, असा मला बोलला साहेब, म्हणून भांडलो. आता खरं सांगा मित्र, आपण त्यांच्यावरती हसताय, पण खऱ्या अर्थानं आपण तसंच नाही का वागत? आपण तसं वागत नाही का? आपण ज्या गोष्टी सहज दुर्लक्ष करता आल्या असत्या, या गोष्टी, अहो व्हॉट्सअपला एखाद्याने एक पोस्ट टाकली का सगळे त्याला भिडतात. एखाद्याने एक गोष्ट टाकली तर त्याच्यामध्ये धर्म, जात, संस्कार, हे ते सगळं 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 टाकून आपण मोगळं त्याच्यावरनं वादविवाद. आपल्याकडं लाईटली घेणं किंवा थोडंसं दुर्लक्ष करणं, थोडीशी सहनशीलता ही आज नाहीच्या बरोबर आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीतनं मोठे संघर्ष निर्माण करायची वेळ आली आहे. म्हणून एक साधी गोष्ट तुम्हाला मी सांगेल की आपण आज छोट्या छोट्या गोष्टींकडे ज्या सहज दुर्लक्ष करता येऊ शकतील त्या दुर्लक्ष केल्या पाहिजे. आपण दुसऱ्यांवर टेन्शन करतो का, फक्त दुसऱ्यांवर गरम होतो का, दुसऱ्यांवर भडकतो का, तर नाही, तर त्याची सवय इतकी झाली तर आपण आपल्या कुटुंबावरही भडकतो. मला सांगा, तुमच्या 6 वर्षाच्या मुलीच्या हातातनं, 7 वर्षाच्या मुलीच्या हातातनं 10 रुपयाची चहाची प्लेट सॉसर पडली आणि ती फुटली. आता मला खरं सांगा बरं, 90% पालक काय करतात? क्वाईट सिरियस प्रश्न. 90% पालक त्या मुलीला रागवतात, तिला त्याच्यावर चिडतात. आता मला सांगा, चहाची सॉसरची प्लेट चिनी मातीची आज न उद्या फुटणार होती, तुमच्या अजूनही कधीतरी फुटली असेल, पण त्याच्यावरती जो आपण त्या मुलीला दुखावतो, मग लोक म्हणतात नाही नाही सर, आम्ही तिला का रागवतो माहितीये का, तिनं परत करू नये. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, तिनं ते जाणून बुजून केलं होतं का? तसंही नव्हतं. पण तरीही आपण रागवतो कारण आपल्याला ते सहन होत नाही. मी लोकांना पहिली गोष्ट, साधी गोष्ट सांगतो की मित्रहो, आपण आपल्यामधली थोडीशी सहनशीलता वाढवा. आपण कोणाला सहन करत नाही माहितीये का? आपण जवळच्या नातेवाईकांना सहन करत नाही, छोट्या छोट्या गोष्टीला आपण सहन करत नाही. आणि मग ही छोटी छोटी गोष्ट एवढी मोठी होत जाते की अक्षरशः नातं तुटतात. दूसरा तुम्हाला नव दृष्टिकोन देतो, ये बहुत बड़ी चीज मैं आज आपको दे रहा हूं. जर या माझ्या दुसऱ्या सूत्राला तुम्ही विचारपूर्वक जीवनामध्ये अंमलात आणलं तर तुमच्या जीवनामध्ये एक नवीन दिशा मिळू शकते. आणि मी त्याला म्हणतो, लिव्ह वन डे ऍट अ टाइम. लिव्ह वन डे ऍट अ टाइम. जीवन जगत असताना आपण एकच दिवस जगलं पाहिजे आणि तो दिवस म्हणजे आजचा दिवस. दुर्दैव असे साहेब, दुर्दैव असं आहे की आपण आपल्या जीवनाला चक्कीच्या 2 अशा पाट्यांमध्ये पिसून टाकतो ज्याचं अस्तित्वच नाही. आपण आपल्या जीवनाला अशा चक्कीच्या पाट्यांमध्ये पिसून टाकतो की ज्याचं अस्तित्वच नाही. त्याच्यातला पहिला पाटा हा भूतकाळाचा आहे आणि दुसरा पाटा हा भविष्याचा आहे. आणि ही आपली समस्या नाही, आपल्या 10वीच्या ग्रामरच्या सरांनी निर्माण केलेली समस्या आहे. त्यांनी तुम्हाला शिकवत असताना 3 काळ शिकवले. कुठले कुठले? भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, आणि टोटल 15 काळ शिकवले. आणि मग एवढे काळ शिकून शिकून तुमच्या जीवनामध्ये काळ येऊन गेलेला आहे. माझ्यासारखा मास्तर असला पाहिजे. मी म्हणतो जीवनामध्ये एकच काळ आहे आणि तो म्हणजे वर्तमान काळ होय. देयर इज ओनली वन टेन्स इन लाईफ, दॅट इज कॉल्ड इज अ प्रेझेंट टेन्स. आपण जेव्हा नव प्रेरणा घेतोय तेव्हा आजपासून आपल्या जीवनाचं सूत्र असलं पाहिजे, जगत असताना एका वेळेस मी एकच दिवस जगेल. भूतकाल का बोझ उठाकर वर्तमान में भविष्य की चढ़ाई चढ़ी नहीं जा सकती. मैं दोबारा रिपीट करता हूं, भूतकाल का बोझ उठाकर वर्तमान में भविष्य की चढ़ाई नहीं चढ़ी जा सकती. म्हणजे भूतकाळचं ओझं घेऊन वर्तमानामध्ये भविष्याची चढाई चढता येत नाही. आपण तेच करतोय. आपल्या जीवनामध्ये आज अनेक ताण आहेत, अनेक चिंता आहेत. जर याचा तुम्ही गांभीर्याने विचार केला तर तुम्हाला एक गोष्ट जाणेल ती भूतकाळातली आहे.
त्या मागचं काहीतरी ओझं तुमच्या छाती पाठीवरती आहे आणि तो ओझं घेऊन तुम्ही आजही फिरतात आणि किती ठेवायचं, किती काळ तो ओझं ठेवायचं याला मर्यादा नाही. एखादं ओझं पाठीवर किती काळ ठेवायचं याला कुठलीच मर्यादा नाही. मी तुम्हाला व्यावहारिक उदाहरण देतो. जेव्हा मी स्टुडंट काउन्सिलर म्हणून काम करतो, फॅमिली काउन्सिलर म्हणून, आणि जेव्हा कौटुंबिक वादविवाद माझ्याकडे येतात काउन्सिलिंगला, तेव्हा एक मजेदार किस्सा घडला. तर तुम्हाला मला वाटतं तो शेअर करायला मला आवडेल की आपण किती लक्षात ठेवतो. तर माझ्याकडं फॅमिली काउन्सिलिंगची एक केस होती आणि लग्नाला 15 वर्ष झालेली होती. लग्नाला किती वर्ष? 15-16 वर्ष झालेली. आणि गंमत सांगू का, लग्नाच्या 15-16 वर्षानंतर जेव्हा नवरा बायको भांडतात ना, ते ऐकण्यामध्ये एक वेगळी मजा असते. तुम्ही म्हणाल सर अजीब आहेत, लोक भांडतात आणि तुम्हाला मजा वाटते. मला मजा त्यांच्या भांडणात नाही वाटत. ते जे डायलॉग मारतात ना एक दुसऱ्याला, ते खूप गमतीशीर असतात. नाही, नवरा बायकोचं भांडण होतं, लग्नाला 15 वर्ष झाली, डोक्यात ठेवायचं. आणि नवरा काहीच बोलत नव्हता. आता असंही नवरा काय बोलणार मला माहित नाही. नवरे किती बाहेर बोलतात तो भाग वेगळा आणि किती घरात बोलतात तो भाग वेगळा आहे. तो तिथं काहीच बोलत नव्हता आणि मग माझ्याकडनं राहवलं नाही. आणि मग मी त्यांना प्रश्न विचारला, त्या नवऱ्याला, पतीला. म्हटलं साहेब तुम्ही काहीच बोलत नाही. आणि ते बोलणार, त्याच्या आधी पत्नी बोलली. आता बघा, त्याच्या आधी पत्नी बोलली. हे काय बोलतील आता सगळ्यांनी शब्दशः लक्ष ठेवायचं. शब्द ऐकायचा. पत्नी काय बोलली माहितीये का? हो, हे काय बोलतील, हे काय बोलतील, हे मला बघायला आले होते तेव्हा, हे मला बघायला आले होते तेव्हा यांच्या मामीनं माझ्या आजीचा अपमान केला होता, तेव्हाही हा माणूस असाच गप होता, विचारा का. कळला प्रश्न? मी परत रिपीट करतो. लग्नाला 15 वर्ष झालेली आहेत आणि पत्नी म्हणते हे मला बघायला आले होते तेव्हा यांच्या मामीनं माझ्या आजीचा अपमान केला, तेव्हा सुद्धा हा गृहस्थ असाच गप होता, विचारा का. मग मी त्या पतिदेवांना प्रश्न विचारण्याऐवजी त्या महिलेलाच प्रश्न विचारला की मॅडम मला एक सांगा, मामी कुठे आहे? तर म्हणे वारली. म्हटलं आजी कुठे आहे? तर म्हणे त्याच्या आधी वारली. मामी वारली, आजी वारली, पण प्रश्न मात्र आजही कायम आहे. मग तुम्ही सगळे असाल, तुम्ही म्हणाल रागीत सर असं काहीतरी त्या बाईने केलं म्हणून आम्ही करतो, असं नाही. पण खरं सांगू का, आपणही त्या महिलेपेक्षा काही वेगळे नाही आहोत. आपण पण अनेक वर्ष कोण काय बोललं, कोण कसा वागला, कोण काय केलं हे मनात पुजून ठेवतो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या. इसलिए मैं कहता हूं रात गई बात गई, रात गई बात गई. भूतकाळ संपलेला आहे साहेब, तिथं तुम्ही जाऊन काहीच मिळवू शकत नाही. त्यामुळे भूतकाळ संपलेला आहे, त्याचा कितीही विचार केला तरी आज तुम्ही त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही, हे अंतिम सत्य आहे. मग राहिला प्रश्न भविष्याचा. तर भविष्याचा तरी विचार करावा लागेल की नाही. मैं इसको एक ही जवाब देता हूं, भविष्य को लेकर चिंतन कीजिए, चिंता मत कीजिए. थोड़ा आध्यात्मिक लगेगा लेकिन समझ लीजिए, मैंने कहा भविष्य को लेकर चिंतन कीजिए, चिंता नहीं. अब क्या अंतर है चिंता और चिंतन में? मैं बहुत छोटी चीज बताता हूं. चिंता और चिंतन में क्या अंतर है साहब? मैं यह कैसा होगा, ये क्या होगा, कब क्या होगा, ये सोचते बैठा हूं, ये चिंता है. लेकिन अगर मुझे यह करना है, उसके लिए क्या क्या करना चाहिए, यह जो नियोजन करता हूं, इसको हम चिंतन कहते हैं. म्हणजे कसं होईल, काय होईल हे डोक्यात घेऊन बसण्यापेक्षा जे करायचंय ते करण्यासाठी काय काय करावं लागेल याचा विचार करणं म्हणजे चिंतन करणं होय. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की भविष्याबद्दल चिंता करू नका, चिंतन करा. फॉरगेट द पास्ट, लिव्ह इन अ प्रेझेंट, प्लॅन फॉर द फ्युचर. फॉरगेट द पास्ट, लिव्ह इन अ प्रेझेंट, प्लॅन फॉर द फ्यूचर. फॉरगेट द पास्ट, लिव्ह इन अ प्रेझेंट, प्लॅन फॉर द फ्यूचर. भूतकाल को पूरी तरह भूल जाइए. इन्हें क्या कहा
किसने दिल दुखाया, किसने तुम्हारी तारीफ की, किसने क्या किया, बात खत्म हो गई, रात गई, बात गई। आज अगर सुबह मैं उठाऊं तो मेरे जीवन की एक नई सुरुवात होनी चाहिए। आणि हे कसं शक्य आहे? तुम्ही म्हणणार सर हेही बरोबर आहे, पण ते जे आठवणी येतात ते यातच राहतात, मग काय करायचं? त्याला अजून एक सूत्र आहे माझे, आणि मला वाटतं की नवप्रेरणेमध्ये ह्या सूत्राचा जर तुम्ही विचार केला, हे सूत्र जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये लिहून घेतलं तर तुमच्या जीवनाची सुरुवात एक वेगळ्या पद्धतीने आजपासून होऊ शकते. आणि तो शब्द आहे फॉरगिव्ह अँड फॉरगेट. फॉरगिव्ह अँड फॉरगेट. क्षमा मागा आणि क्षमा करायला शिका. क्षमा मागा आणि क्षमा करायला शिका. साहेब खरं सांग, या सगळ्याचा परिणाम काय झाला माहितीये का? आपण जे मनात कुजवून 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 ठेवलं, आपण जे मनात डांबून 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 ठेवलं, त्याचा परिणाम असा झालेला आहे की आज जवळपास कुटुंबामध्ये 50 नातेवाईक असतात, पण बोलणारा कोणी. 500 आपल्याकडं ग्रुप्स असतात, 100 ग्रुप असतात, 50 ग्रुप असतात, प्रत्येकाला 250 सदस्य असतात, पण मनापासनं मनासारखं ज्याच्याशी बोलता येईल असा एकही मित्र नसतो. आज परिस्थिती काय साहेब? वाढदिवस असेल तर 3 शब्दांनी साजरा होतो, HBD, आणि मृत्यू झाला असेल तर 3 शब्दात श्रद्धांजली देता येते, RIP. लक्षात घ्या. मग अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या जवळच्या लोकांचा विचार करता कामा नये का? आपण कधी कोणाबद्दल किती मनात ठेवणार आहोत? म्हणून मी सुरुवातीला म्हणत होतो, काय म्हटलं की आज परिस्थिती बदललेली नाही, संघर्षाची नाही, पण या संघर्षाला साथ देणाऱ्या जवळच्या लोकांची कमतरता आहे, आणि म्हणून या समस्या. विचार करा तुम्ही तुमच्या कुटुंबाचा. सक्का भाऊ आपल्या गावात राहतो आणि त्याला एक दिवस जेवायला बोलवायला मला मुलाच्या वाढदिवसाची वाट बघावी लागते. भाऊबीज आज भाऊ जेवायला आला नाही, आपल्याला काहीच वाटत. भाऊबीजला भाऊ आला नाही, रक्षाबंधनला भाऊ आला नाही, कोणाला काहीच वाटत. का? तर 3 वर्षाआधी भांडण झालं, 3 वर्षाआधी वादविवाद झाला. मित्रो, 3 वर्षाआधी एक छोटासा वाद झाला आणि मी सख्यांशी बोलणं बंद केलं, मी जाणं येणं बंद केलं. कुठपर्यंत आपण चालणार आहोत? म्हणून मी नेहमी सांगतो, घटस्फोट हे अणुरेणूचे होत नाही. लक्षपूर्वक ऐका, घटस्फोट फक्त अणुरेणूचे होत नाही, तर स्फोट हे नात्यांमध्ये होतात. घटस्फोट फक्त नवरा बायकोचे होत नाही, तर मुलाचे आणि मुलीचे, वडिलांचे आणि मुलाचे, आईचे आणि मुलीचे सुद्धा होतात. पण या स्फोटांचा आवाज होत नाही, पण याचे परिणाम झाल्याशिवाय राहत. आणि म्हणून आपल्याला छोटीशी सुरुवात आपल्या या नवप्रेरणा कार्यक्रमातनं एक सुरुवात करायची आहे की आपल्याला आपल्या आप्तेयांशी परत जोडायची. ज्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात द्वेष होता, ज्यानं मला त्रास दिला, त्याला मी माफ केलं. माझ्यामुळं कोणाला त्रास झाला त्याची मी माफी मागेल. एवढं जरी आपण सूत्र स्वीकारलं, तर खऱ्या अर्थानं आपण नवीन जीवनाला सुरुवात करू शकतो. ही 500 रुपयाची नोट आहे मित्र. साधं उदाहरण देतो. ही 500 रुपयाची नोट आहे. ही फाटली तर तुम्ही लगेच फेकून देत नाही. ही लगेच थोडीशी फाटली तर तुम्ही याला फेकून देत नाही, कारण तुम्हाला या कागदाची किंमत माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे या कागदाची किंमत, आणि तुम्ही याला चिटकवतात, सांभाळून ठेवतात आणि वापरण्याचा प्रयत्न करतात. मग कोट्यावधी रुपयाची असलेली आपली नाती थोडासा तणाव झाल्यानं आपण ती नाती का तोडायची आणि सोडायची याचा आपण सगळ्यांनी आज विचार करायची परिस्थिती आहे. नवप्रेरणा म्हणजे काय? जीवनाची नवीन सुरुवात म्हणजे काय? तुम्हाला येत नाही का? तुम्हाला जगता येत नाही का? मी काही रॉकेट सायन्स सांगत नाही, मी काही नवीन गोष्टी तुम्हाला सांगत नाही मित्रो. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. फक्त कालाच्या प्रवाहामध्ये, या परिस्थितीमध्ये, या बारीक बारीक आणि छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हे विचार करायची वेळ आपल्याकडे नव्हती. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की बॅक टू युअर फॅमिली, बॅक टू युअर फॅमिली. आणि बॅक टू युअर फॅमिली येणं म्हणजे आपण क्षमा मागायला
आणि क्षमा करायला आज शिकलं पाहिजे. आता थोडस मानसिक परिणामांवर येतो आणि मग आपण थोडस 1-2 प्रश्न घेऊ आणि थांबू. आता खरंच लोकांची मानसिकता किती बदलत चाललेली आहे याच्यामध्ये मग ते कोविडचा विषय असते. तर मी तुम्हाला एकच सांगेल की प्रसार माध्यम ही तुमच्यामध्ये अनेकदा खूप नकारात्मकता निर्माण करतात. अनेक नकारात्मक विचार, मग ते सोशल मीडिया असेल, तो मेनस्ट्रीम मीडिया असेल, याच्यातनं तुमच्या मेंदूमध्ये अनेक अशा गोष्टी टाकण्याचा प्रयत्न केला जातो. द मीडिया मेक इश्यूज इन अ नॉन इश्यूज and non-issues into issues. I repeat, a media make a issues as a non-issue and non-issue make a issue. आणि मग तेच ते विचार, तेच ते ऐकून, तेच बोलून तुम्हाला माहिती आहे की पालघरमध्ये साधूंची हत्या केली जाते कारण आसपासच्या एरियामध्ये एक मेसेज चालतो की इथं मुलं चोरणारी टोळी आलेली आहे. टाकळी जवळ 7 लोकांची हत्या केली जाते ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घुसून. माणसं एवढी हिंसक का होतात? कारण या समाज माध्यमातनं, या सोशल मीडिया मधनं आपल्या मेंदूमध्ये अनेकदा कचरा टाकला जातो. अगर मैं आपके आंख पे थोड़ा कचरा डालूं साहब तो आप लड़ लेते हो, लेकिन आपके विचारों में जो कचरा भरा जा रहा है उसके लिए आपको कभी बुरा नहीं लगता. यह मुझे दुर्दैव लगता है. हे माझं खरं दुर्दैव आहे साहेब की आज माझ्या अंगावर कोणी थोडासा कचरा टाकला तर मला ते अस्वच्छ होईल म्हणून मी ते झाडतो, त्या माणसाची भांडतो. पण माझ्या विचारांमध्ये किती कचरा टाकण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मी त्याच्या शुद्धीसाठी काय करतोय? मी त्या माझ्या विचारांमध्ये काहीतरी वेगळेपणा, काहीतरी शुद्धी निर्माण व्हावी याच्यासाठी मी काय करतोय याचा आपण कधीच विचार करत. आणि म्हणून असे कार्यक्रम मी खरंच पूर्ण विद्युत तांत्रिक युनियनचा मनापासून खरंच आभार व्यक्त करतो की या माध्यमातून विविध विषयांना आपल्या जीवनामध्ये बदल कसा घडवावा, आपल्या जीवनामध्ये नवी दिशा कशी मिळता यावी, या सर्वांगीण विकासाच्या हेतून आजचा कार्यक्रम घेतला. मी आज 4 मुद्दे घेतले ते तुम्हाला रिपीट करतो आणि थांबतो. पहिला मुद्दा आपण घेतला की हे असं आपण काहीतरी विचार हे केलेच पाहिजे. आपल्या विचारांची पद्धत, ठेवण हे आपण बदलली पाहिजे. कारण विचार बदलले तर तुमचे शब्द बदलतील, शब्द बदलले तर तुमचं वर्तन बदलेल, तुमचं वर्तन बदललं तर तुमच्या सवयी बदलतील आणि तुमची सवय बदलली तर तुमचं व्यक्तिमत्व बदलेल. दुसरं आपण बघितलं की विचार बदलण्यासाठी आपल्याला आपलं कर्तव्य शेड्यूल सुद्धा बदलावं लागेल. त्यानंतर आपण बघितलं की आपल्याला क्षमा करावी लागेल आणि क्षमा मागावी लागेल. फॉरगिव्ह अँड फॉरगेट. त्यानंतर लिव्ह वन डे ॲट अ टाइम करावं लागेल. आपल्याला जीवन जगत असताना आजचा दिवस, आणि खरंच खूप अभिमानी आपण, खरंच सर खूप भाग्यवान आहोत. मला आठवतं मी एकदा एका व्याख्यानामध्ये असं म्हटलं होतं की जसं आज तुम्ही 20 रुपयाची पाण्याची बाटली घेताना कोणाला आश्चर्य वाटत नाही की साहेब 20 रुपयाची पाण्याची बाटली, एक दिवस असं येईल की आपल्याला हवा विकत घ्यावी लागेल. आणि या कोविडनं तेही सिद्ध केलं की आज ऑक्सिजनसाठी मी एका कोविड हॉस्पिटलला साहेब काम करत होतो, काउन्सिलिंगला जात होतो. मी अक्षरशः श्वासासाठी धडपडणारी लोक बघितली. अशा परिस्थितीत आपण सगळे जगलो तर यामधनं आपण आता जीवन कसं जगलं पाहिजे ही नवीन दृष्टी आपल्याला आली पाहिजे. नाहीतर एवढी लोक चांगली चांगली गेली या काळामध्ये, एवढी जवळची लोक गेली की आपण विचारही करू शकलो नाही. मग जर आपल्याला जीवनदान मिळालं असेल तर हे जीवन वेगळ्या पद्धतीनं, इसलिए किसी बहुत पुराना गाना मुझे 2 लाइन का याद आ रहा है कि मधुबन खुशबू देता है, मधुबन खुशबू देता है, सागर सावन देता है, ऐसा जीवन हो जो औरों को जीवन देता है. आणि म्हणून जीवन जगत असताना माझ्यामुळं कुणाला फायदा होईल, कुणाला माझ्यापासून काहीतरी योग्य मिळेल असा विचार करा. क्योंकि जीवन में इंसान 2 लोगों को कभी नहीं भूलता. एक जिसके कारण वो तकलीफ में आता है और 2 जो उस तकलीफ में उसका साथ देता है. ये 2 लोग जीवन में कभी भुलाए नहीं जाते. जीवनामध्ये अशा 2 लोकांना आपण विसरू शकत नाही ज्याच्यामुळे आपण संकटात आलो आणि जो त्या संकटीत आपल्यासोबत उभा राहिला. फक्त लोकांच्या आठवणीत कसं राहायचं हे तुम्हाला आणि मला ठरवायचं. हीच नवी दिशा, हेच नवीन प्रेरणा आहे. कारण आज लोक ऑक्सिजनसाठी तडफडत होते साहेब. रोजचा संघर्ष आम्ही बघितला मी जवळून.
तो रोजचा तो संघर्ष होता, दर सेकंदाला त्याला श्वास घ्यावा लागायचं आणि त्या संघर्षाला त्या लोकांना मी तडफडताना बघितलेलं. आणि त्याच्यातनं खरंच आज मी श्वास घेतोय. शेवटचं सूत्र देतो आणि थांबतो. मी आभार मानायला शिकलं पाहिजे. आपण आभारच मानत नाही साहेब, खरंच मानत नाही. मला माफ. मी तुम्हाला एक सूत्र देतोय, तर तुम्ही आभार मानायला शिका, तुमचा अहंकार संपुष्टात येईल. तुम्ही आभार मानायला शिका, तुम्ही लोकांच्या जवळचे व्हा. आपण त्याचे आभार मानत नाही तर जगाचे काय मानणार आहोत. खरंच रोज झोपेतनं उठल्यावर मी पहिले शब्द जे बोलतो, पहिले शब्द, नाटक नाही करत, खरं सांगतोय. झोपेतनं उठल्यावर पहिले माझे 2 शब्द असतात, तेरा शुक्रिया, क्यों जानते हैं, तूने नींद से जगा दिया, उठा नहीं लिया. तूने नींद से जगा दिया, उठा नहीं लिया. फरक आहे जगवणे आणि उठवणे. त्यानं जागवलं नसतं, उचलून घेतलं असतं तर कोणाला काय कळलं असतं. आणि म्हणून आज तुम्हा सगळ्यांना जे आपल्याला नवीन जीवन भेटलेलं आहे त्या पद्धतीनं, त्याच्यासाठी एक नवीन दिशा, आपल्याला नवीन दृष्टी, नवीन प्रेरणा मिळवण्यासाठी आता आपण हा कार्यक्रम घेतला. याच्यामध्ये आपण तुमच्याशी विविध मुद्द्यांवर बोललो आणि हे सगळं व्यावहारिक आहे. मी जे काही बोललो ते खूप अव्यवहारिक आहे असं नाही, हे व्यावहारिक आहे. पण ह्या सगळ्यातनं आपण वाटचाल करायला आता सुरुवात केली पाहिजे. एवढंच मला वाटतं. आपल्याजवळ काही प्रश्न असतील, जे लोक आता उपस्थित आहेत आपल्या संघटनेचे, देवकांत साहेब, परत एकदा मी संघटनेचं आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. काही प्रश्न असतील तर विचारा, आपण याच्या माध्यमातून चर्चात्मक कार्यक्रम घेऊ शकतो. देवकांत सर, प्रवीण सर, बरई सर, प्रवीण सर. मला असं वाटतंय सर, जर लाईव्ह असताना कोणाचे काही जर प्रश्न आले असतील तर तेच घ्या. बाकीचे प्रश्न घ्यायची काय आवश्यकता नाही असं मला. नाही, आपल्या इथले कोणाला जर जनरल या विषयाबद्दल काही विचारायचं असेल तर विचारू शकतो. बोला, कुणाला काय विचारायचं असेल तर विचारा. रागीत सर, प्रश्न वगैरे आमचे ज्या काही आमच्या मनामध्ये होते त्या सर्व विषयाला आपण हात लावलेला आहे. आणि देवकांत साहेब म्हटल्याप्रमाणे जर तुमच्याकडे आमच्या ज्या काही मंडळी आता ऑनलाईन मध्ये आहेत त्यांचे काही विषय आले असेल तर त्याला जर हात लावला तर मला वाटतंय योग्य होईल. चालेल. मला वाटतं की आपले जे टेक्निकल सपोर्ट वाले आहेत त्यांच्याकडे काही प्रश्न आले असतील तर त्यांनी ते प्रश्न वाचून आम्हाला जर फॉरवर्ड केले किंवा प्रतिक्रिया, तर आपण याला थोडंसं इंटरॅक्टिव्ह करण्याच्या दृष्टिकोनातनं, कसं असतं बोलायला खूप काही बोलता येतं, पण नेमकं आपण थोडं इंटरॅक्टिव्ह घेतलं तर फरक पडतो. मला वाटतं अलंकार जाधव सर यांनी इंटरव्हेन्शन करा. सर नाही आहेत काही प्रश्न, चॅट रूम वरती तर दिसत नाहीयेत. युट्यूबला हा प्रवीण सर विचारा. पण नाहीयेत, युट्यूबला पण पाहिलं मी, तिथेही काही प्रश्न नाहीयेत. हा प्रवीण सर अनम्यूट करा सर, तुम्हाला स्वतःला अनम्यूट करा प्रवीण सर. रागीब सर नमस्कार. नमस्कार सर. रागीब सर, आमचे जे सगळे सहकारी आहेत किंवा आमचं जे पूर्ण टीम आहे त्या टीमचं सर्वप्रथम म्हणजे आपण जे सांगितल्याप्रमाणे या सगळ्या कोविडच्या वातावरणामध्ये काम करत असताना आमचे जवळजवळ बरेचसे सहकारी जे आहेत ते एक नैराश्याच्या वातावरणामध्ये गेलेले आहेत. कारण बाजूची परिस्थिती पाहिली तर ह्या जगात आता काही उरलेलं नाही किंवा या जगामध्ये फक्त आपल्याला या स्टेटसने जगायचंय अशा पद्धतीने एक आमच्या सहकाऱ्यांमध्ये किंवा कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्याची भावना एका प्रकारची आलेली आहे. कृपया
थोडक्यात असं की आपण खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी समजवल्या, निश्चितच सगळ्या म्हणजे तसा बदल होईल किंवा सगळे वाढण्याचा प्रयत्न करतील. पण तरीही खास आमच्या कर्मचाऱ्यांसाठी, जे टेक्निकल कर्मचाऱ्यांसाठी आहे, जे नैराश्यात गेलेत, त्यांना थोडी काही अशी टीप की त्यांचं माइंड वॉश झाला पाहिजे किंवा ते मनामध्ये सारखं सारखं आहे. आमच्या मनामध्ये सगळ्यात प्रथम एक प्रश्न आहे की आम्हाला हेवा दावा खूप आहे. आमचे सगळे अधिकारी 1.5 वर्ष सुट्टीवर होते, 1.5 वर्ष आम्हाला काम करावं लागला. पगार त्यांनी घेतला, पगार आम्ही घेतला, आमच्या हेवा दावा राहतो. या गोष्टीवर आमचे लोक काही म्हणजे नाराज आहेत किंवा नैराश्यात गेलेत की आम्हीच काम करायचं का, आम्हीच ठेका घेतलाय का, आम्हीच प्रत्येक वेळा कामाला जायचं का, सगळे अधिकारी घरी आहेत. अशा ज्या प्रकारचे हेवे दावे आमच्या सगळ्यांमध्ये आहेत, त्याच्यावर काही किंवा आमचे जे नैराश्यात लोक गेलेले आहेत किंवा माइंडली थोडं हे झालंय, त्याच्याबद्दल आपण काहीतरी बोलावं अशी मी आपल्यास विनंती करतो. मी हे 2 मुद्दे याच्यामध्ये आहेत. एक तर जीवनामध्ये नैराश्य येणं, मग ते कर्मचारी म्हणून असतील किंवा जे साधारण व्यक्ती म्हणून ऐकतात त्यांच्यासाठी, आणि दुसरं हेवा दावा. आता मी कर्मचारी म्हणून एक गोष्ट तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे प्रामाणिकपणे, या कोरोना कालावधीमध्ये अनेक चांगल्या चांगल्या लोकांना कामाला मुकावं लागलेलं आहे. लाखो रुपयाच्या नोकऱ्या असलेली लोक हे काम नाही म्हणून घरात बसली. व्यवसाय म्हणून कोट्यावधीचं टर्नओव्हर असलेली लोक आज रिकामी झाली. पण अशा परिस्थितीमध्ये माझ्या हाताला काम होतं, माझ्या खिशाला पगार होता आणि मला ही चिंता नव्हती का मला काय काम करावं लागेल. खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही आज जर या कालावधीमध्ये साहेब काम करून नैराश्य आलं असेल तर मला आश्चर्य वाटतं. कारण अनेक आमच्याकडे या कालावधीमध्ये, आता मी सायकोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतोय एका हॉस्पिटलला, आमच्याकडची ओपीडी ही ज्या ठिकाणी सायकेट्री ओपीडी सांगतोय 20-22 पेशंट असायचे, आज 60 ते 70 पेशंटची ओपीडी आहे. आणि त्याच्यामध्ये कोण लोक आहेत, कमाल सांगतो तुम्हाला, तुमच्यासारखी संघर्ष करणारी, लढणारी, रोज कामावर जाणारी लोक नाहीच आहेत, मानसिक आजारामध्ये गेलेली. तुम्हाला नैराश्य येण्याचं कारणच असतं कामा नाही, कारण तुमच्याकडे काम होतं, तुमच्याकडे उत्साह होता. अहो काम नाही, पगार आहे पण काम नाही, असं करून करून भांडून भांडून घरात आणि नैराश्यात गेलेली लोक आहेत. पगारा कमी झाल्या, 60-60% पगार. इंटरनॅशनल, मल्टीनॅशनल, माझा एक जवळचा नातेवाईक आहे, तो मल्टीनॅशनल कंपनीमध्ये करन्सी एक्सचेंज, सगळ्यात मोठी फॉरेनची कंपनी आहे, त्या ट्रॅव्हल कंपनीमध्ये तो करन्सी एक्सचेंज मध्ये होता. 1.5 वर्षात त्याला पूर्ण संपलं. आता त्याला कंपनीनं म्हटलं होतं 30% पगार मिळेल, घ्यायचा असेल तर घे, नाहीतर राजीनामा दे. ही परिस्थिती आहे साहेब. ज्या ठिकाणी त्याचा पगार लाखावर होता, त्याचा EMI चे हफ्ता, तो म्हणतो 30% तो साहब मेरा EMI और घर खर्च में जा रहा, मैं मुंह देख रहा हूं. आज आपल्याकडे काम असणं हे महत्वाचं आहे. दुसरं तुम्हाला सांगतो, जीवन खरं सांगू का, जिंदगी बहुत खूबसूरत है और जिंदगी जीने के लिए, ध्यान से सुनिए मेरी बात, जीवन में हर पल इतना खूबसूरत है कि आप अंदाज नहीं लगा सकते, आप सोच नहीं सकते सर. आप सांस ले रहे, मैं तो यहां से शुरू कर रहा हूं कि मैं जब सांस ले रहा हूं तो मुझे कितनी खुशी हो रही है, क्योंकि मैंने कोविड में लोगों को सांस से लड़ते देखा. अब आप अगर ये बोलोगे यह मिल जाता तो आनंद होता, वो मिल जाता तो आनंद होता, तो मुझे बोलने की जरूरत नहीं है सर. आप खुद जानते हैं कि मैं नगर सेवक रहता हूं, तो मुझे लगता है अगर मैं आमदार बन जाऊं तो आनंद होगा. मैं आमदार बन जाऊं तो मुझे लगता है आमदार होके क्या होता है, मंत्री बनना चाहिए, तब मुझे आनंद प्राप्त होगा. फिर मैं मंत्री बन जाता हूं, मंत्री बनने के बाद क्या लगता है जानते हैं आप, कुठलं खातं मिळालं त्याच्यावर पण ती आनंद असतो साहेब. अवजड उद्योग मंत्रालय भेटला तर तो म्हणतो आता कुठला अवजड उद्योग करू मलाच कळत नाही. तो म्हणतो खातं कुठलं पाहिजे, खाता आलं पाहिजे, ते खातं असलं पाहिजे.
सरळ सांगतोय. आणि म्हणून तो बिचारा म्हणतो ते खातं मिळालं तरच आनंद. अच्छा, ते मिळालं तरी त्याच्यावरती समाधान नाही. त्यानंतर म्हणतो मुख्यमंत्रीच झालं पाहिजे, मुख्यमंत्री झालं तर म्हणतो केंद्रीय मंत्री झालं पाहिजे, केंद्रीय मंत्री झालं तर म्हणतो प्रधानमंत्री झालं पाहिजे. अरे बाबा, त्या प्रधानमंत्र्यालाच माहिती कसं करावं लागतं. म्हणून तुम्हाला तुलना याच्यामधला भाग काय आहे. मैं अक्सर एक भाषा में कहता हूं, इंसान अपने दुखों से इतना दुखी नहीं है, ध्यान से सुनिए शब्द, इंसान अपने दुखों से इतना दुखी नहीं है जितना दूसरे के सुख से है। इंसान अपने दुखों से इतना दुखी नहीं है जितना दूसरों के सुखी से है। मुझे लगता है ये यहाँ बैठ गया मतलब मजा मार रहा है. राजो, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. मला वाटतं आमचं काय हे ना, हे पदाधिकारी लोकांची मजा आहे. त्या पदाधिकाऱ्यांना विचारा जाऊन, त्या बिचाऱ्यांना काय काय असतं. कधी रात्री फोन येतो, कधी खाताना फोन येतो, तर कधी चालताना फोन येतो. त्यांना माहिती हो. तुम्हाला असं वाटतं इथं बसून, नाही हो, त्यांची मजा आहे. त्यांना काय वाटतं, त्यांची मजा आहे. त्यांना काय वाटतं, त्यांची मजा है. राजे मजा मानने है. एक बात सुनो, सुख क्या है मालूम है क्या? आखिरी बात कह रहा हूं, सुख क्या है मालूम है? सुख आपके मानने पर सुख है. आप जहां हो वहां पर भी सुखी हो सकते हो. मेरा एक मित्र है, वो कहता है सर मुझे बहुत खुश होना है, आनंदी रहना है, सुख प्राप्त करना है. तो मैंने कहा फिर? वो एक दोस्त के पास गया, बोले यार आनंद काय में, सुख काय में? तो बोले मैं व्यायाम करता हूं ना, बहुत सुख मिलता है. वो उसके साथ जिम में चला गया. ध्यान से सुनिए, वो उसके साथ जिम में चला गया, त्याच्यासोबत जिमला गेला. तो आपला तो जो मित्र होता, जो पैलवान होता, त्यानं असं मस्त डीप असे मस्त मारायला सुरुवात केली. हा उभा राहिला, यानं 2 डंबेल्स मारले. याच्यात काय आनंद आहे रे म्हणे, हे असं वजन उचलणं झालं, हात दुखतं म्हणे. नाही तू खोटं बोलतो, 3 दिवस गेला बंद. दुसऱ्या मित्राकडे गेला, म्हणे आनंद कशात आहे? अरे म्हणे मी पोहतो ना राजा, एकदम आनंद आहे. असा असं का म्हणे? त्याच्या सोबत गेला. ऐका, त्याच्या सोबत गेला, त्याच्यासोबत पाण्यात डुबकी मारली. तो आपला ज्याला आनंद होतो तो असा पोहत 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 मस्त फिरायला लागला. हा 1-2 हात मारले, थकला. अरे म्हणे याच्यात काय आनंद आहे म्हणे. नाही म्हणे, याच्यात पण आनंद नाही, तू खोटं बोलतो. तुम्हाला खरं सांगू, तो प्रत्येकाकडे जातो आणि आनंद कसं विचारतो. अरे राजा, तुला आनंद शोधून सापडणार नाही, कारण आनंद ही वैयक्तिक गोष्ट आहे. अहो मला नोकरी नाही, तुम्हाला वाटतं नाही साहेब आम्ही काम करून असं केलं. अरे राजा, तुझ्यापेक्षा जास्त डिप्लोमा इंजिनिअरिंगचे लोक इंजिनिअरिंग एमई झालेल्या पोरांना घरी पाठवलं. ज्यांना नोकऱ्या नाही, आता 1.5 2 वर्ष झालं रिसेशन चालू आहे, त्या लोकांना विचार. और सर मानो तो सुख है. देखो मैं आपको आखिरी कंसेप्ट कह देता हूं, इससे ज्यादा नहीं कह सकता. मैंने पैर में जूता न होने की शिकायत, अगर आप समझ सकते हैं तो काफी समझ लीजिए. मैंने पैर में जूता न होने की शिकायत भगवान से तब तक की जब तक मैं ऐसे व्यक्ति से नहीं मिला जिसे जूता पहनने के लिए पैर नहीं था. तुम्हाला जर असा व्यक्ती भेटलाच नाही की ज्याला तुम्ही पायामध्ये बूट नसल्याची शिकायत करतात की माझ्याकडे बूटच नाही, पण तुम्ही अशा व्यक्तीकडे बघा ज्याला बूट घालायला पायच नाही. आज आपल्याकडे साहेब कमीत कमी 2 वेळचं अन्नाची आपल्याला सुरक्षा आहे, आपल्या मुलांची शिक्षणाची सुरक्षा आहे आणि आपल्यासाठी पाठीमाग उभी राहणारी भक्कम संघटना आहे. हे सगळं जर आपल्याकडे असेल तर आपण आता ज्याला रडायचंय साहेब तो कुठेही रडू शकतो. त्याचं सोल्युशन आपल्याकडे नाही, त्याचं सोल्युशन मग मानसिक रुग्ण तज्ञाकडे आहे. मग त्याला असं जर मी ठरवलंच आहे, नाहीतर तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही सगळे जाणकार आहात की किती मिळालं आणि मग कोरोनाने हे सिद्ध केलं तर 500 कोटीचा मालक असला तरी काठीनं ढकलून त्याला ते चित्तेवर टाकलं. मग काय मिळवलं? तर पैसाच मिळाला. उलट काम करताना मला आनंद आहे. आज मला 2 वेळ कामाला, मला कामाचं ताण नाही. हाथ को काम है, पेट को रोटी है, तन को कपड़ा है. सर जिंदगी में इससे ज्यादा कुछ नहीं चाहिए. आखिरी उदाहरण देके बात खत्म कर देता हूं. प्रवीण सर, मी डिस्कवरीवर एक कार्यक्रम बघत होतो. त्या डिस्कवरीच्या कार्यक्रम मध्ये एक असा सैनिक, लक्षपूर्वक ऐका, एक असा सैनिक जो पाणबुडीमध्ये काही फूट पाण्याखाली शत्रूच्या एरियामध्ये राहून आलेला होता. 8 दिवस पाणबुडी
समुद्राच्या शत्रूच्या परिसरामध्ये 8 दिवस राहून तो परत आला जिवंत, आणि त्याला पत्रकाराने सुंदर प्रश्न विचारला. काय विचारलं पत्रकाराने? सर 8 दिन तक आप मौत के मुंह में थे, अब मुझे बताइए आपने जीवन में क्या सबक सीखा. बघा, जीवनाचा मर्म काय, असा प्रश्न जो माणूस 8 दिवस मृत्यूच्या छायेत राहून आला त्याला विचारलं. त्या माणसानं इतकं सुंदर उत्तर दिलं. तो म्हटला, सैनिक, अगर आपके पास 2 वक्त खाने के लिए रोटी है और पीने के लिए साफ पानी है, आपको जीवन में किसी बात की चिंता करने की जरूरत ही नहीं है. त्या डिस्कसच्या चॅनलच्या त्या इंटरव्ह्यू घेणार विचारलं, सर याचा अर्थ काय? तो म्हणे, जेव्हा मी त्या मृत्यूच्या छायेमध्ये होतो ना, मी त्या पाणबुडीत शेकडो फूट पाण्याखाली, कुठं जाता येत नव्हतं, काहीच नव्हतं, तर आम्ही काय करायचो माहितीये का? सकाळी झोपेतनं उठलो होतो, गरम चहा प्यायलो की आमच्या सार्जंटला आम्ही एकच प्रश्न विचारायचो, साहब आज दिनभर का खाना है क्या? काय विचारायचं त्याला? आज दिवसभराचं जेवणाचं आहे का आपल्याकडे त्या पाणबुडीत? तो म्हणायचं आहे. मग आम्ही मस्त जायचो आणि आमच्या बेडवर पडून राहायचो की नाही आजचा दिवस आहे, कारण रात्री बॉम्ब पडला, कधी बॉम्ब फुटेल माहित नाही, पण उपाशी मी जाणार नाही, आज माझ्याकडे जेवायला आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी परत उठायचो आणि परत विचारायचो, बाबा जेवायला आहे ना आजचं? तो म्हणायचं आहे. आम्ही म्हणायचो निश्चिंत. आणि मग म्हणे त्या बेडवर राहून मी काय विचार करायचो माहितीये का? माझ्या डोक्याच्या याच्यावर मी किती चिडचिड करतो, पेपरवाला उशीर आला मी चिडचिड करतो, बायकोनं चहामध्ये साखर जास्त टाकली मी चिडचिड करायचो, पोरगा बुटाला घाण लावून घरात आला तर मी चिडचिड करायचो, पोरानं सायकल व्यवस्थित लावलेली मी चिडचिड करायचो, पोरानं गाडी बरोबर धुतली नाही मी चिडचिड करायचो. बरोबर आहे. आणि आज मी फक्त यासाठी आनंदी आहे की मला जेवायला आणि प्यायला पाणी आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आपण जीवनामध्ये तुलना करणं हे सगळ्यात पहिलं बंद केलं. आणि तुम्हाला तुलनाच करायची असेल तर स्वतःची तुलना स्वतःशीच करायला शिका. कालपेक्षा माझा जीवन वेगळं आहे की नाही, लागलो तो दिवस आणि आजचा दिवस, माझ्या जीवनात फरक आहे की नाही, आहे ना, संपला विषय. मग त्याचं एवढं आहे आणि त्याचं तेवढं आहे आणि त्याचं तेवढं आहे, तर तो जो ज्याच्याबद्दल तुम्ही विचार करताय ना तोही दुःखी आहे, कारण तो त्याच्या वर्च्यांची तुलना करतोय. तो त्याच्या वर्च्यांची तुलना करतोय. सायकल होती तेव्हा वाटायचं ते लुना पाहिजे, मोपेड आले तेव्हा विचार केला स्कूटर पाहिजे, स्कूटर आले तेव्हा विचार केला कार पाहिजे, सेकंड हँड चालेल, सेकंड हँड आले तेव्हा विचार केला नवीन पाहिजे, नवीन आले तेव्हा वाटलं नवीन उंच मॉडेल पाहिजे, आणि सगळं करता 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 गेलं. तो इसके लिए आपका प्रश्न सही है कि आज हम लोग अच्छा, और कमाल तो ये इसमें भी दुखी है. 2 दोस्त थे, 2 दुकानदार थे, दोनों के यहाँ लाइन बहुत रहती थी, बहुत ग्राहक बहुत रहते थे, लेकिन फिर भी वो इस पे दुखी था कि मेरे दुकान के ग्राहक कम वापस जाते, उसकी दुकान के ग्राहक ज्यादा वापस जाते. बात सुनिए मेरी ध्यान से. 2 दुकानदार आमने सामने थे मिठाई के, और दोनों की दुकान फुल चलती थी, लेकिन फिर भी ये दुखी होता था कि उसके ज्यादा गिराहक वापस जाते, मेरे कम गिराहक वापस जाते. तो भगवान पर दोनों एक दिन शिकायत करने बैठे कि यार अब क्या करें. भगवान ने कहा एक काम करो, तू उसकी दुकान पे बैठ और तू उसकी दुकान पे बैठ. ये उसकी दुकान पे बैठ के खुद की दुकान पे ध्यान दे रहा है, और ये खुद की दुकान पे बैठ के उसकी दुकान पे बैठ के खुद की दुकान पे ध्यान दे रहा है, और ये उसकी दुकान को देख के खुश हो रहा है कि नहीं 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 ये ठीक चल रही है, क्योंकि अब जगह बदल गई. बात समझिए. तो अगर हम उस जगह पर जाएंगे तो हमें पता चलेगा जीवन में वहां क्या तनाव है, क्या स्थितियां हैं जिनसे हम तुलना कर रहे हैं, और जहां हम हैं वहां पर भी हम खुश रह सकते. अगर आप खुश रहना चाहते, फिर मैंने कहा विचारों की बात है, अगर मेरे विचार में आनंद है, मैं हर छोटी छोटी चीज में खुश होता हूं, मैं हर छोटी छोटी चीज को आनंद उपभोग रहा हूं, तो फिर इससे फर्क नहीं पड़ता था मेरी जेब में कितना पैसा है. नहीं तो अजीब लोग है, तो बघायला जातो माउंट आबू आणि काय सांगतो माहितीये का, असा माउंट आबूच्या त्या याच्यात फिरतो आणि काय सांगतो, याच्यापेक्षा ना साहेब त्या देहरादून आणि मसुरीचे पहाड जास्त सुंदर आहे. बघा आहे, फिरतो कुठे आहे आणि काय सांगतो तिकडे आहे. तिकडे गेला तर काय म्हणतो,
काश्मीरचे अजून चांगले आहेत. काश्मीरला नेलं तो म्हणतो स्वित्झर्लंड अजून चांगलं असेल. अरे बाबा, तू जिथं आहे तिथं राहायला ज्या दिवशी शिकशील त्या दिवशी तुझ्या जीवनात आनंदच आनंद प्राप्त होईल. पण जिथं आहे त्या व्यतिरिक्त जर तू विचार करशील तर तुला जीवनात आनंद मिळू शकणार नाही. हे अंतिम सत्य आहे. होप आय आन्सर्ड द क्वेश्चन. राघव सर, सर, आपण जे सांगितलं ते अगदी तंतोतंत बरोबर आहे. आजच्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये आम्ही जवळून बघतो की अनेकांचे रोजगार गेलेले आहेत. अनेकांच्यावर उपासमारीची देखील वेळ आलेली आहे. आणि ते एक वेगळी समस्या प्रत्येक कुटुंबामध्ये आहे. ज्याच्या घरातील नोकरी गेली त्याच्यावर उपासमारीची वेळ आली. आणि आम्ही खूप नशिबवान आहोत, आम्ही तिन्ही वीज कंपनीतील कर्मचारी आणि अधिकारी देखील, की एवढ्या पॅन्डेमिक्स मध्ये देखील आमचा पगार चुकलेला नाही. आमचं कामाचा थोडा त्रास जरी असला, अनेक आमचे जवळपास 450च्या वर कर्मचारी अधिकारी शहीद झालेले आहेत ह्या पॅन्डेमिक मध्ये. त्यामुळे त्या कुटुंबावर एक वेगळी दुःखाची छाया आहेच. पैसा जरूर मिळाला परंतु माणूस गेला, हे दुःख आमच्या अनेक लोकांच्या मनामध्ये आहे. अनेकांचे साथीदार गेले. माझे देखील म्हणजे आमच्या संघटनेचे देखील अनेक पदाधिकारी याच्यामध्ये शहीद झाले. दुःखाची किनार निश्चित आहे, परंतु त्यासोबतच माझा जॉब सुरक्षित आहे. त्या जॉबमुळे माझं कुटुंब सुरक्षित आहे. हे देखील तेवढंच सत्य आम्ही नाकारू शकत नाही. आम्ही आमच्या कंपनीला त्यासाठी निश्चित धन्यवाद देतो की असल्या कठीण परिस्थितीत देखील एक सेवा देणारी कंपनी अखंडपणे ग्राहकासोबत उभी राहिली, जनतेसोबत उभी राहिली. त्याच्यामध्ये आमचा सहभाग आहे, ते एक आमचं मोठं भाग्य आहे. आणि एक चांगला विषय आपण या ठिकाणी विस्तृत केला, त्याबद्दल खरोखर मनापासून आपलं धन्यवाद. अजून काय बोलायचं नसेल तर मग आमच्या आता अध्यक्ष थोडं एक आभारासह शेवटचं बोलतील असं मी विनंती करतो आमच्या अध्यक्षांना. बारी साहेब यानंतर बोलतील. तुम्ही बोलणार नाही ना तर राघव साहेब? सर, शैलेश पांडे सरांनी हँड रेज केला होता. कोणाला प्रश्न असेल तर विचारू शकतो. हा, घ्या प्रश्न घ्या मग. शैलेश. हॅलो. हा सर, विचारा. सर, मी आता रुरल एरियात मुंबईत शिफ्ट झालो आणि तुम्ही जे नात्यांचं रिहॅबिलिटेशन वगैरे सांगितलं, तर माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे की मुंबईत मी प्रत्येकाकडे 2-2 वेळा गेले की बाबा चला आपले रिलेटिव्ह आहेत, आपण सगळ्यांकडे जायला पाहिजे. काही जणांनी रिप्लाय केले की आज नको येऊ, उद्या नको येऊ. पण तो मला अपेक्षा आहे की तिसऱ्यांदा तो म्हणेल बाबा आज मला वेळ तू ये. हे आपण प्रयत्न करतोय की बाबा रिलेशन्स डेव्हलप व्हायला पाहिजे, जायला पाहिजे. म्हणजे 8-8 किलोमीटरचा माणूस 6-6 महिने फिरत भेटत नाही. तुम्ही म्हणालात ना की काय म्हणतात रक्षाबंधन बहिणीकडे भाऊ जात नाही, हे खरं आहे. म्हणजे पण ह्याच्या रिहॅबिलिटेशनला नक्की आपल्याकडनं एक प्रयत्न म्हणून काय करायला पाहिजे? लक्षात घ्या सर, मी नेहमी लोकांना सांगतो, जैसे मैंने कहा कि माना कि अंधेरा है बहुत लेकिन दिया जलाना कब मना है. साध्या भाषेत मी माझे प्रयत्न, हे बघा, मी माझ्याकडनं प्रयत्न केले म्हणजे मी नातं तोडलं नाही. अनेक नाती संपतात, जसं माणसं मरतात तशी नाती मरतात, मला त्याचा विरोध नसतो. पण फक्त ती नाती मरण्यामध्ये माझं योगदान असता कामा नये. एखादा पेशंट व्हॅन्टीवर असला म्हणून मी व्हॅन्टी बंद करायची हिंमत करत नाही, मी जगवण्याचाच प्रयत्न करतो. बरोबर आहे ना? आपलं समाधान काय असतं की आपण नाती जगवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. माझ्या मनात राग नाही, माझ्या मनात द्वेष नाही. मी माझ्या बहिणीशी, माझ्या भावाशी, माझ्या आप्यांशी बोलत असतो. बरोबर आहे की नाही? मी माझं केलं पाहिजे. आता समोरच्यानं कशी प्रतिक्रिया द्यावी याच्यावरती माझं नियंत्रण नाही. शैलेश साहेब, बरोबर आहे? मी आमंत्रण दिलं पाहिजे माझ्या भावाला, माझ्या बहिणीला, ये या
रविवारी मुलांना घेऊन घरी जेवायला येईल. आता ती नाहीच म्हटली, ठीक आहे ना, वी शुड एक्सेप्ट इट की तिचंही परिवार आहे, तिच्या आपल्या अडचणी आहेत, तिचं आपलं जीवन आहे, तिचा आपला अजेंडा आहे, पण नातं मी जपून ठेवलेलं आहे. एक लक्षात घ्या सर, मेरे तरफ से कोई रिश्ता नहीं टूटेगा, ये मेरी जिम्मेदारी क्या है. और मैं अक्सर असं लोगों से एक अमेरिकात एक एक्सपिरियन्स असा झाला मला की हो सर, रिलेटिव्ह मला असा एक एक्सपिरियन्स झाला की मला लोक सर शैलेश सर अनम्यूट करा. हॅलो, येतो आवाज? हा बोला बोला. हा, मला कोरोनामध्ये अनुभव आला की रिलेटिव्ह ना बोलवलं 2 वेळा, अरे चला आपण बरेच दिवस भेटलो नाही तर येऊया. अरे नाही, कोरोना सध्या आपण भेटायचं नाही. पण लोक हैदराबाद वगैरे फिरून येतात, मग फेसबुकवर दिसतं आपल्याला, अरे तो माणूस आलेला नाही 8-10 किलोमीटरवर, तो हैदराबादला जाऊन येऊ शकतो. म्हणजे हे तुम्ही म्हणता ना की हॅबिटेशन एकमेकांकडे गेलं तर ते डेव्हलप होणार आहे, शिल्लक राहणार आहे, पुढल्या पिढीला पण एक्सटेंड होणार आहे. नसेल तर ते स्टॉप होणार. पण आपण प्रयत्न करून पण मग काही असं त्याच्यावर काही सोल्युशन आहे का की पुढे जाऊन? देखिए सर, मेरा यही कहना है कि देखो, त्याचं त्याने ठरवायचं. हा, मी माझं प्रयत्न सर, मी माझ्या मार्गाला राहणार आहे. लक्षात घ्या, मी नाही तोडले ना, मी माझं बोलतोय, मी करतोय, ठीक है. आज नाही बेटी गाठी होणार, पण कीप इन टच आहात, खैर खैरियत लेते रहिए, लोगों से बात करते रहिए. आना है तो ठीक है, उसकी मर्जी. कोरोना है, पेंडेमिक है, वो घूमने इसलिए चाह रहे हैं क्योंकि उसकी प्रायोरिटी अभी, यार मैं तेरे तरफ आऊ, घूम के आऊ 2 दिन, मुझे मिला है छुट्टी, मैं जाके आता हूँ, ठीक है. तेवढं स्वातंत्र्य तेवढंही आपण दिलं पाहिजे. त्याच्यातनं काय होतं माहितीये का, थोडंसं कोणी आपल्या विपरीत वागलं की आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतो आणि मग लगेच आपण निर्णयाला पोहोचतो. मी लोकांना तेही सांगतो की तोही पेशन्स आपण आता ठेवले पाहिजे, तेही पेशन्स आपण ठेवले पाहिजे. म्हणजे एखाद्या कारणानं नातं संपलं असं होता कामा, की मी बोलवलं तेव्हा मी तो बोलवतो तेव्हा मी जातो, मी बोलवलं तो आला नाही, मग आता पुढच्या वेळेस मी जाणार नाही. देन आय शुड एक्सेप्ट इट की ठीक आहे, त्यावेळेस त्याला काही समस्या झाली असते, मी विचारून घेतलं पाहिजे. आला का लक्षात? तो स्पेस आपण दिला पाहिजे सर, आणि याच्यावरनच ती नाती टिकतील. आज होतं तसं आहे की मी बोलवतो, मी जातो, मी बोलवलं तो आला नाही ना, मग पुढच्या वेळेस संपला विषय. मीच कशाला फोन करून काळजी विचारायला पाहिजे, मीच कशाला फोन, ठीक आहे बाबा तुला वाटतं म्हणून केलं पाहिजे. मला वाटतं हा माझा स्टँड आहे, हा त्याचा स्टँड नाही आहे, त्याचा स्टँड काही असेल, पण हा माझा स्टँड आहे, ही माझी फिलॉसॉफी आहे, हे माझं तत्व, ही माझी प्रेरणा आहे. का मला सगळी लोक पाहिजे, आणि बोलतात लोक या विषयावरती, मान्य करतात. तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला वाटतं टाळेल तो असं तसं, पण मित्रांमध्ये जेव्हा बोलतो ना तेव्हा काय बोलतो माहितीये का, नाही अरे त्याचे फोन बरोबर येतात बरं का, तो असं करत नाही. शेवटी इट इज काउंटेबल. सर देखो, खुशबू लगाओगे तो खुशबू आएगी, वो भले नहीं बताएगा कि खुशबू आ रही है, लेकिन उसको खुशबू आएगी जरूर. ऐसा तो नहीं होगा ना, ये तो मानते कि नहीं आप? अगर किरदार में मेरे खुशबू है, अगर मैंने स्प्रे लगाया है तो सर आएगा ही, वो माने ना माने लेकिन आएगा जरूर. तो वैसा ही होता. माझं स्वतःचं जीवन जगण्याची पद्धत आपण प्रतिक्रियात्मक जगतो साहेब. शैलेश साहेब, आपण काय करतो माहितीये का, वी आर नॉट लिव्हिंग द ऍक्टिव्ह लाईफ, वी आर लिव्हिंग द रिएक्टिव्ह लाईफ. आपण प्रतिक्रिया देतो, तुम्ही असं बोलले तर मी असं बोलेल, तुम्ही असे वागले मी असं वागेल. मी माझं त्याला विरोध आहे. मी म्हणतो माझी वागण्याची पद्धत मी ठरवेल, मग माझी वागण्याची पद्धत तुमच्यामुळे बदलणार नाही. मी हळू बोलतो ना, मी हळूच बोलेल, मी प्रेमानं बोलतो ना, मी प्रेमानंच बोलेल, मी चिडणार नाही तर मी नाही चिडणार, हे माझी प्रतिक्रिया आहे. मी शिवे नाही देणार, मी अपशब्द नाही वापरणार, मी कुठल्या कंडिशनला वापरणार नाही, हा माझा तत्व आहे. मग हे व्हॅल्यूज आपण काहीतरी आता ठरवले पाहिजे, आणि हे काउंट होतं सर. आज नाही करत कोणी काउंट. तुम्हाला खरं सांगू का, वाईट लगेच काउंट करतात, चांगलं लवकर काउंट होत नाही, एवढं समजून घ्या. तुम्ही एखाद्याला आज रागून काही बोलले ना, तो लगेच 10 लोकांना सांगेल, अरे मला शिव्या दिल्या, काय बोलायची अक्कल एखाद्या माणसाला. पण तुम्ही एखाद्याची प्रशंसा करा,
तो 10 लोगों फोन करून नहीं जाएगा कि यार शैलेश सर ने मेरी बहुत तारीफ की, बहुत अच्छा आदमी, नहीं बोलेगा सर वो। ये तो रीत है दुनिया की, क्या करें। चलिए सर, बाळासाहेब गायकवाड सरांना काहीतरी विचारायचंय. यस गायकवाड सर. हा नमस्ते राखीव सर. नमस्कार सर. आज तुमचं जे व्याख्यान आमच्या संघटनेच्या मार्फत ठेवलं त्या व्याख्यान खरंच फार आमचा सर्व तमाम तांत्रिक कामगारांसाठी आणि आम्ही सर्व कुटुंबियांनी आम्ही एकत्रितपणे पाहिलं. हे सर्व कुटुंबियांसाठी सुद्धा प्रेरणादायी राहील. कारण तुमच्या प्रेरणेची 2 मला उदाहरणं फार आवडली. पहिली मुख्यतः की प्रेरणा स्त्रोत एक इंटरनल आणि दुसरं एक्सटर्नल. इंटरनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांगितलं की जी समाजामध्ये विषमता होती त्यांच्या स्वतःमधून ती जागृत झाली आणि त्या विषमता दूर करण्यासाठी त्यांनी जे आपलं योगदान दिलं. आणि दुसरं उदाहरण दिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं की ज्यांची प्रेरणा ज्या त्या राजमाता जिजाऊ होत्या आणि त्यांनी त्यांना प्रेरणा दिली आणि त्या प्रेरणेतून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. हे 2 उदाहरणं फार चांगली आहेत. आणि खरं तर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही जे आम्हाला उपदेश केलेला आहे त्या उपदेशाने आम्ही आता अंतर्मुख होऊन आम्ही स्वतःला प्रश्न विचारायचे की तुम्हाला या प्रेरणेतनं कसं जगायचंय, तुमच्याकडे काय आहे आणि तुम्ही काय. मी स्वतःला प्रश्न विचारायचे तुम्हाला विचारण्यापेक्षा. खरं तर तुमच्या या उपदेशातून मला हे फार आवडलं, भावलं. आणि तुम्ही जगायचं कसं, म्हणजे की तुम्ही पास्ट घेऊन तुम्ही फ्युचर नाही घडवू शकत, तुम्हाला वर्तमानामध्ये कसं जगायचं हे एक मला फार भावलं. आणि खरोखर आपण तुम्ही वर्तमानामध्ये कसं जगायला पाहिजे. तुम्ही भूतकाळामधलं काही घ्यायचं नाहीये. भूतकाळामध्ये घेऊन तुम्ही वर्तमान भविष्य घडवू शकत नाही. हे तुमचं अगदी उदाहरणासहित तुम्ही जे सांगितलं ते फार सुंदर. आणि हा आता आपण ज्या कोरोना सारख्या महामारीमध्ये सुद्धा आपण ह्याला तोंड देऊन कोरोनावरती मात करून आपण या कंपनीची पण सेवा देतोय. हे सगळ्या कर्मचाऱ्यांना होईल की तुम्ही वर्तमानात काही होऊ शकते. आता भविष्यातला आपल्याला माहित नाहीये काय होणार आहे ते, परंतु वर्तमानात दिसतंय आता कोरोना आहे, परंतु या समाजामधील या लोकांची सेवा देत असताना सगळीकडे आपण प्रकाश देण्याचं कार्य जे आपण करतोय हे वर्तमानामध्ये आपण प्रामाणिकपणे करतोय आणि ते करायला पाहिजे आणि आपण ते केलेलं आहे. आणि हेच खरं तर तुमच्या आजच्या मला हे 2 भावलेले मुद्दे मला फार आवडले. धन्यवाद साहेब. धन्यवाद. सर, आता कोणाचे प्रश्न नाही दिसत आहेत. ओके. यानंतर मग आमचे आता अध्यक्ष मनोगत पारेसाहेब करतील. पारेसाहेब बोला. हो. आजच्या या नवप्रेरणा. तुम्ही सर तुमचा व्हिडिओ ऑन करता का प्लीज. हा हॅलो. सर तुमचा व्हिडिओ ऑन करता का बारी सर. मी घरी आहे, राहू द्या ना व्हिडिओ. हॅलो, व्हिडिओ राहू द्या म्हटलं. हा बोला बोला. आजच्या नवप्रेरणा व्याख्यानाचे प्रवक्ते मान्य श्री रागीब अहमद साहेब, प्रकाशनाची ज्यांच्याकडे एक जबाबदारी आणि एक यशस्वी असं प्रकाशन गेल्या 1-1.5 तासापासून कुठलाही इंटरप्शन न येता ज्यांनी केलं तसे अलंकार जाधव साहेब, आणि ज्यांच्या संकल्पनेतून आजच्या ह्या युट्यूबच्या माध्यमातून कामगारांना नवप्रेरणेचं आपल्या अहमद साहेब यांच्या मार्फत व्याख्यान करण्याचा एक चांगला योग आणला गेला असे आमचे सरचिटणीस आर.टी. देवकांत साहेब, माझे सवंगडी केंद्रीय पदाधिकारी गजाननजी सुपे, प्रवीणजी पाटील, नितीनजी पवार, बाळासाहेब गायकवाड, उत्तमजी रोकडे, हरिरामजी गीते, राम चव्हाण साहेब, आमचे संतोषजी घाडगे, सोबतच शैलेशजी पेंडसे, रवीजी वैद्य, प्रभाकररावजी लहाने, आणि आजच्या या नवप्रेरणा व्याख्यानाकरता
जे युट्यूबवरती उपस्थित असलेले माझ्या संघटनेचे सर्वस्तरीय पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, सोबतच त्यांच्या कुटुंबातील सदस्यगण आणि त्यांचे सर्व मित्र परिवार आणि सर्व उपस्थित माझे बंधू भगिनींनो, राकीब साहेब, आपण या नवप्रेरणेला सुरुवात करत असताना एक असं उत्तम उदाहरण आपण दिलं की या कोविड-19 मुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये कोविड-19चा या आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रवेश झाला. त्यानंतर लॉकडाऊन सुरू झालं. गेली या आजपर्यंत मधातला 3-4 महिन्याचा काळ जो सोडला तर आपण सर्व कोविड-19च्या एका दहशतीमध्ये आपण काम केलेलं आहे. आणि या कोविड-19 मुळे जे पहिले आपण ज्याप्रमाणे आपण जीवनशैली होती त्याच्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे. या काळामध्ये देश थांबला, जग थांबलं, परंतु या आमचा विद्युत कर्मचारी कुठेही थांबला नाही. हे आपण आपल्या व्याख्यानातून सुरुवातीला आपण बोलून गेले आणि ही वस्तुस्थिती आणि सत्यता आहे. आज आम्ही आमचा तांत्रिक कामगार कोरोना योद्धा, फ्रंटलाईन वर्कर म्हणून आम्हाला मान सन्मान मिळावा यासाठी आम्ही संघटना पातळीवरती प्रयत्न केले. परंतु एवढं करत असताना सुद्धा आम्ही ते फ्रंटलाईन वर्कर म्हणून आम्हाला मान सन्मान किंवा आम्हाला संबोधल्या गेलेलं नाही. त्याची आम्हाला चिंता नाही, परंतु आम्ही निश्चितच याचा सुद्धा आम्हाला आनंद आहे की ज्या डॉक्टर्सना कोरोना एकदम म्हणून संबोधल्या गेलं, खरोखर ते त्याचे मानकरी सुद्धा आहेत, परंतु त्यांना अखंडित वीज पुरवठा पुरवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. लॉकडाऊन मध्ये संपूर्ण महाराष्ट्राला अखंडित प्रकाशित ठेवण्याचं काम सुद्धा आम्ही केलेलं आहे. या काळामध्ये काम करत असताना आमचे सरचिटणीस साहेब बोलले त्याप्रमाणे आमचे जवळपास 450 कामगार अभियंते या कोरोनामुळे शहीद सुद्धा झालेले आहेत. आणि या आतापर्यंतच्या परिस्थितीमध्ये पूर्वीची परिस्थिती हल्लीची परिस्थिती मध्ये फार बदल झालेला आहे. आम्ही सर्व मंडळी आमचे विविध कार्यक्रम होत असतात. आपणाला सुद्धा माहित आहे, आपला सुद्धा कार्यक्रम आम्ही बीडमध्ये केला गेलेला होता आणि बीडमध्ये तुमचा कार्यक्रम झाल्यानंतर फार मोठा आम्ही उत्साहित सुद्धा झालेलो होतो. आणि या काळामध्ये एक कुठेतरी आमच्या ज्या काही कार्यक्रम होते त्याला ते कार्यक्रम खंडित झालेले आहेत, पूर्णतः बंद झालेले आहेत. आम्ही प्रत्यक्षात एकमेकांसोबत भेटू शकत नाही अशी परिस्थिती आहे, हे सर्वांना माहित आहे. आमच्या कामगारांचे नातेवाईक, घरची मंडळी, अनेक लोक या कोविडमुळे गेलेले आहेत. आमच्या जवळचे जे व्यक्ती सुद्धा या आमच्यापासून निघून गेलेले आहेत. आणि अशा स्थितीमध्ये आमच्या कामगारामध्ये जे एक नैराश्य निर्माण झालेलं होतं आणि एक नवीन परिस्थितीनुसार एक बदलत्या परिस्थितीला ऍक्सेप्ट करण्याकरता एक प्रेरणा आमच्या कामगारापर्यंत मिळावी हा प्रमुख उद्देश ठेवून आजचा हा कार्यक्रम ठेवला गेलेला होता. आपण निश्चितच या सर्व 1-1.25 तासामध्ये ज्या गोष्टी आपल्या जवळ आहेत, जेही आपण बोललात ते सर्व आपल्याच जवळ आहे. फक्त ते अंगीकृत करून घेणे हे एक आपलं काम आहे आणि हे आपण आपल्या व्याख्यानातून आम्हाला एक दाखवून दिलं की आपण करा. निश्चितच त्याचे एक चांगलं आउटपुट तुम्हाला मिळेल
आणि आज जे काही आमची कामगार मंडळी या युट्यूब वरती आहेत, निश्चितच आपण जे बी उपदेश दिलेले आहेत ते उपदेश अंगीकृत करून बदलत्या परिस्थितीला सुद्धा अंगीकृत करून एक नव जीवन, एक आपण दिलेली प्रेरणा सर्व कामगारांना मिळेल आणि नव्याने एक आपल्या दैनंदिन कामामध्ये नैराश्याला दूर करून एक आनंदी वातावरणामध्ये पुढील जीवन जगण्यासाठी ते स्वतः प्रवृत्त होतील अशी मला अपेक्षा आहेत. आपण फार सुंदर असं व्याख्यान केलं, चांगले उपदेश दिलेत. यानंतर सुद्धा जेव्हा जेव्हा बी आम्हाला आपली आवश्यकता भासेल किंवा आपले उपदेशाची आम्हाला गरज भासेल, आम्ही पुन्हा पुन्हा आपल्याला निमंत्रित करू. सदैव आपण आमच्या कामगारांच्या पाठीशी असता आम्हाला शुभेच्छा देत असतात. त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि सर्व आज जे युट्यूब वरती जे काही सर्व मंडळी उपस्थित आहेत त्यांनी वेळ काढून आपण रागीबजी अहमद यांनी नवप्रेरणेवरती दिलेलं व्याख्यान आपण ऐकलं आणि मला 100% शाश्वती आहे की अहमद साहेब यांनी दिलेल्या व्याख्यानातून आपण एक चांगली प्रेरणा घ्याल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो. माझ्या अध्यक्ष मनोगताला विराम देतो. जय हिंद. अध्यक्ष साहेब धन्यवाद. एक वेगळी प्रथा आपण नेहमी असते की आभाराची, परंतु ह्यावेळी मी रागीब सरांनाच विनंती करेन की थोडीशी शेरोशायरी आणि विनोदाची झालर अशा पद्धतीनं या कार्यक्रमाची आपणच सांगता करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. सर कैसा है, मैं जिंदगी के जो ये फंडे है ना इतने आसान है, लेकिन हम लोग क्या करते हैं इसको इतना खींच के जी रहे. हर बात में हम लोग, मैं अक्सर लोगों को कहता हूं कि जर तुम्हाला खरंच जीवनात आनंद आणि उत्साह जर पाहिजे ना तर थोडंसं पु ल देशपांडे, प्र के अत्रे या लोकांना खरंच वाचा. म्हणजे शब्दात विनोद असतो. थोडंसं सरांनी सांगितलं म्हणून बोलतो. तुम्हाला विनोद करायला, हसायला, एन्जॉय करायला बाहेर कुठं जायची गरज नसते. विनोद हे खूप शाब्दिक असतात, पण ते शब्द असं म्हणतात की सेन्स ऑफ ह्युमर हा सगळ्यांकडे नसतो. आता थोडंसं एक असं आहे की पु ल देशपांडेंच्या सोबत एक कवी मित्र खूप रात्रीपर्यंत बसला होता. पु ल देशपांडेंसोबत एक मित्र खूप रात्री उशिरा आणि जायचं नावच घेत नव्हतं. पु ल देशपांडेंचा कवी मित्र जायचं नावच घेत नव्हता. आता पुलंना गेला आणि दुसऱ्या दिवशी पुलंना भेटायला आला आणि पुलंना काय सांगतो, भाई म्हणायचे सगळे पुलंना. म्हणे भाई तुम्ही काल वहिनीसमोर किती असं वगाळ बोललात म्हणे. पुलं म्हणे मी काय वगाळ बोललो. म्हणे तुम्ही वहिनीसमोर काय बोललात म्हणे. काय बोललो. तू म्हणाला आमची जवळजवळ झोपायची वेळ झाली. अरे बाबा मी म्हटलं आमची जवळजवळ झोपायची वेळ झाली, तू काय अर्थ काढला मला माहिती नाही. काय असतं माहितीये का, शब्द जे असतात मी लोकांना नेहमी सांगतो, सर खुश होने के लिए बहुत दूर जाने की जरूरत नहीं. खुश होने के लिए बहुत दूर जाने की जरूरत नहीं. अभी मैं वो ट्रेन में जा रहा था तो देखिए क्या है, परिस्थिति, स्थिति और विनोद ये आप कहीं से भी ले सकते हैं, लेकिन आप में वो ह्यूमर चाहिए. और सबसे बड़ा दुर्दैव ये साहब कि लोग आज तक वो लेते ही नहीं और बीच में बोलते. भाई साहब दांत तो 32 होते हैं. बोले मुझे पता है कि तू बीच में बोलेगा, इसलिए तेरे पहले गिन लिए और दोनों के मिला के 64 बोले. अब अगर तू बीच में बोला तो पहले तेरे तोडूंगा फिर उसको फोडूंगा. म्हणून मी लोकांना नेहमी सांगतो की अनेक ताण तणाव आपण ओढून घेतो. जीवनामध्ये आपण जितकं निश्चिंत राहा, वाचन वाढवा, थोडंसं विनोदी वाचन आणि थोडंसं लाईट व्हा.
जिंदगी में जितना हल्का आप होंगे ना, जितना हल्का, बहुत असा टाईट एकदम इंटेन्शन आणि मग ऑब्जेक्टिव्ह आणि मग याचा बोलण्याचा अर्थ असा होता आणि मग तो हे सगळं जर करत बसला तर जीवनात कधीही आनंद प्राप्त करू शकत नाही. जितना आसान जिएंगे, उनके मैनेजर्स को भी फोन करके आपकी संगठना के बारे में बताया कि ये पहली संगठना है जो कर्मचारियों के हकों के लिए तो लड़ती है, अधिकारों के लिए लड़ती है, कर्तव्य भी करती है और ऑल ओवर डेवलपमेंट के लिए यह कटिबद्ध है. और मुझे उम्मीद है कि बहुत सारे लोग आज यूट्यूब पे जुड़े होंगे. फिर एक बार मैं आप सबका आभार व्यक्त करता हूं. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मैनेजर्स को भी जाधव सर सर. मीटिंग क्लोज करू. हा हा बिलकुल.